आपलं कम्फर्ट झोन होण्याव आणि बाहेर जाण्याव थोडी आपली प्रगती होते किंवा थोडं आपल्याला सक्सेस मिळते किंवा चांगला आपल्याला कंटेंट बनविता येते. एक दोनदा हा मेन्शन केला की त्या तुम्ही इंजिनियर झाला नाही. इज इट अ गिल्ट की तू इंजिनियर झाला नाही और तिला मी काय सांगते, जर तुला जर आवडत आहे तर तुला आयुष्यात करायचं आहे ते, तर तुला बेस स्ट्रॉंग करायला लागेल. तुला इकॉनॉमिकली म्हणजे पैशाने तुला इंडिपेंडेंट राहायला लागेल. आणि आपण मागच्या 50 वर्षात आपल्याकडे बघितलं ते ड्रास्टिक चेंज झाले. जा मे कुडागर हमीने मामार कुडागर होता, आमचं घर कुडागर होता, तर ते आपण एसी शिवाय निजत नाही. ही गेल्या 50 वर्षात झाले. युट्यूब चॅनलवर नाव भले तू आहे बट इट इज नॉट ओनली युअर्स. बरोबर. तू अख्खा फॅमिली सो आहेत ते त्यांचं कोणतं कॉन्ट्रीब्युशन आहे यार? आम्ही त्यांचं आम्ही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण पहिलं जे तू व्हिडिओज अपलोड केल्यात तू चॅनलवर, दोज आर मोर लाईक पर्सनल व्हिडिओज. हाऊ डिड इट स्टार्ट? एवढा म्हणजे हास्यास्पद पण सांगता येते. आता इनिशियली जी का आपण सुरुवात करतो ती का पहिला लोक वेडात काढतेस की अरे का करता सुनीली का करता, हा कोण होता बोलणारा? अर्थात डिड इट इम्पॅक्ट यू? लोक हा बोलायला लागला कन्सिडर करे पाएगा. ती वसईचं केळीवाला म्हणजे मा हारोड्स होतो. वसईचं केळीवाला जो कॅरेक्टर आहे तो मा हारोड्सो आहे. आणि मला हा माहिती पडला की मुंबई केळे घेऊन जाणार एकूच कोणतरी आपल्या परिसरामध्ये राहिले आहे. युट्यूबने तुला काय दिले इन टर्म्स ऑफ हेल्पिंग यू ग्रो, इन टर्म्स ऑफ युअर पर्सनॅलिटी? एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चनवर. या क्वेश्चनची म्हणजे क्युरियोसिटी सगळ्यांना आहे. मला तर हाय आणि जेवढे तू व्हिडिओज बघितले त्यांना पण आहे की सुनील डिमेलो यूट्यूबवरने पैसे कुठे कमाई. नमस्कार मंडळी. वार्ता करतो कुणाला आवडत नाही, आणि त्याहून जास्ती दोराय वार्ता आहे की तो जाम मजा येईल. आपल्या समाजात असे काही लोक आहेत जे त्यांच्या फील्डमीने काही ना काही चांगलं अचीव केले. यांदरने खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या स्ट्रगल्सबद्दल. तर आम्ही आमच्या या बैठक सिरीजद्वारे ह्या लोकांना बोलवून त्यांच्याबरोबर गप्पा करणार आहोत. आशा करतो की तुम्हाला आमचा प्रयत्न आवडेल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर मंडळी, आजचं आपलं पाहुणं आहे सुनील डिमेलो हे आपले वसईचे एक मोठे यूट्यूबर आहेत, ज्यांचे यूट्यूबवरती 1.5 लाख सबस्क्रायबर आहेत आणि इंस्टाग्रामवर जवळपास 20,000 फॉलोअर्स आहेत. ते आपल्या वसईबद्दल अनेक हे संस्कृतीबद्दल व्हिडिओज बनवितात आणि आपलं वसईचं कल्चर सगळ्या ठिकाणी पसरवितात. तर आम्ही आज त्यांच्याबरोबर गप्पा करून त्यांची यूट्यूबची जर्नी याबद्दल आम्ही माहिती घेतली. त्यांचे आपल्या समाजाबद्दल का विचार आहात ते आम्ही समजावून घ्यायचा प्रयत्न केला. आम्हाला खूप मजा आली त्यांच्याबरोबर गप्पा करून आणि त्यांचे विचार ऐकून. तर आजची ही बैठक सुनील डिमेलो बरोबर. नमस्कार मंडळी, मी अल्फियस गोन्साल्विस वसई. नमस्कार, मी सुनील डिमेलो वसई. मा ओढा चांगला ना जेवढा तुवा चांगला आहे ते ही का सुरुवात झाला, ही ट्रेडमार्क कडने गेला तू सुनील दादा. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. हाही मला हा नक्की आठवण आहे. नक्की कधीपासून नमस्कार मंडळी पहिला मी हा बोलत होतो. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई वटार हा बोलत होतो, म्हणजे मा गावा नाव सांगत होतो. ते योरने आपल्याला समजा दे की बहुतेक मी फक्त वसई आणि वटार पुरता मर्यादित व्हिडिओ टाकीत होतो का. मग मा नवरीने मला सांगितलं की वटार काढून टाक. राईट. आणि आता ती हा पण सांगते की आपण वसईच्या बाहेर जाप आहे. म्हणजे थोडक्यात आपण जेवढा आपलं कम्फर्ट झोन होण्याव आणि बाहेर जाण्याव थोडी आपली प्रगती होते किंवा थोडं आपल्याला सक्सेस मिळते किंवा चांगला आपल्याला कंटेंट बनविता येते. ती वाहनं हली पाय आम्हाला वाटत. राईट. आपण व्हिडिओवरती यावस, पण त्याआधी ना सुनील दादा मला तू म्हणजे बालपणाविषयी थोडंसं माहिती पाहिजे. म्हणजे तू कोण्या शाळेत गेलो, तू शिक्षण कमीने केले, कॉलेज वगैरे, थोडासा एक शॉर्ट बॅकग्राऊंड म्हणजे तू बद्दल. नक्कीच. मी वॉटरसो, आमचा पॅरिश म्हणजे परगोजी आमची नंदाखाल. आणि मा वयाचे हात ते बहुतेक लोक नंदाखाल शाळी मी शिकलेले आहेत. आपले म्हणजे उमरा नानबाट पासून आगाचेसे पण थोडेसे असे, आणि बोळींज राजोडी ते सगळे आम्ही नंदाखाल शाळी मी शिकले. मग ग्रॅज्युएशन मी इकॉनॉमिक्स मी केले, आपल्या नंदाखाल कॉलेजनेच केले. ओके. आणि त्यानंतर त्या काळामध्ये माहिती हा तुमच्या हरका नव्हता. आता काय झालंय, तुम्ही इंजिनियर नाही द्या म्हणजे ती एक गाळ आहे. दगड मारलो म्हणजे काय, मी 2 इंजिनियर पटकन बाहेर आले. हो ते काळ आहे. आमच्या काळात तहान होता, ते जामूस चांगले हुशार होते जो अर्थात नव्हतो. ते इंजिनिअरिंगला गेले. आम्ही आर्ट्स कॉमर्स हाच आमचा बॅकग्राऊंड आहे बऱ्याच लोक.
त्यानंतर शिरस्त्याप्रमाणे त्या काळामीने आयाटा जाम जोर आला राईट. आणि मग बहाने पण केलता मग मी पण आयाटा केला आणि त्यानंतर मी कामाला लागलो. बालपणाविषयी तू विसरला. आमचं बालपण काय सांगू रे तुला, म्हणजे मजाच होती. ते आंबे शिसवून त्या सगळ्या जे टिपिकल जे हांगात आहेत त्या आमचा होताच. पण आम्ही ओढे खेळायचे म्हणजे काळोख पडापत खेळायचे. आजकाल पोरांना गामी नाही. म्हणजे पुरे टीव्हीवरती आणि मोबाईल मिने नाही ते गुंतलेले आहेत. त्यात गावामीने कोणतरी थोडासा काहीतरी खेळाते. पण आम्ही मावशीवास पासून गावाचा पासून आणि चिन्यो गोटे ते तारी टोप्याचा तापासून कोणो पण खेळ तू हांग. मला कधी कधी वाटत एक खेळात माहिती याही आपल्या कुपाऱ्या यारा मिने ना एक कॉम्पिटिशन भरवा पाहिजे किंवा कमीत कमी एक प्रदर्शनार्थ जे सामने हातात की हे खेळ हात होते. चिन्यो गोटे बोहरे काजू जलदारू बिल्ले कडे का सगळे आम्ही खेळायचे. आणि मला आठवतंय लहानपणीचा मला प्रसंग एक आहे. कदाचित मी इंजिनिअरिंगला कधी जाऊ शकलो नाही. तर ती आठवण ही आहे की मी चिनो खेळायचो जाम. आणि चिनो खेळायला जाताना मा एक यार होता. 5 चिनो नॅशो आणि एक टप्पर नॅस. 5 गीथे जासा आणि येताना बरेच गीथे असा. हा करून मी आमच्या बैसाचा गळात आहे ना पेटिया त्या अख्ख्या चिन्या भरला आणि ते पिवशो बेतन भरलेले होते. ते एकदी मला वाटतं मी 8वी 9वीला काहीतरी असताना तो सगळं ऐवज आणि त्या पैसे पण होते. कोण 1 रुपयाला 2 रुपयाला माझ्याने विकत घ्यायचं. अख्खो ऐवज जो आहे तो बाई मी नेऊन टाकिलो आमच्या मम्मीने म्हणजे अम्माने. कारण अभ्यास करी नाही काही नाही एवढं टप्पगिरी अडे फिरणं. आणि आम्हाला जाम दुःख झाला. पण त्यानंतर मला जरासा वळण लागला हा अंगता येते आणि सगळे तिकडे आता हेच हात होते. लहानपणी आपण हाते होते हे. पण तीच तर आठवण आपल्या आयुष्यावर राहते आपल्या बरोबर. आणि दोज आर द मेमरीज दॅट वी लिव्ह फॉर आहे विचेरिश. येस ते स्ट्रेस मी न आला मानू आपण बालपणाविषयी विचार करतो. बरोबर. त्या मला तू बालपणाविषयी तू 1-2दा हा मेन्शन केला की त्या तुम्ही इंजिनियर झालाय. इज इट अ गिल्ट की तू इंजिनियर झालाय और मला हा वाटे नाही. कारण कदाचित होता हे दे काही वहरा अगोदर. पण आता जहा आपलं वय वाढत जाते ना तहा आपल्याला समजत देते की त्याला कोण्या गोष्टीला आपण महत्व दिलं पाहिजे. म्हणजे शिक्षण सांगतात ना की माहितीगार वाहणू आहणं आणि ज्ञानी आहणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. आता चांगलो ज्ञानी वाहणू खूपच पैशावाळा आहे ते आहा नाही. म्हणजे पैसेच सगळं काय आहे आहा पण काही नाही. तुला समाधानी आहणं ही खूपच मोठी गोष्ट आहे मला वाटत आहे. आणि त्या जिकडे तुम्ही मोठे द्या तिकडं आता ही रॅट रेस चालू आहे. तुम्ही ज्या वयामीने हा ती रॅट रेस आहे. आणि एकदा तुम्ही 40 पार गेले जो मी हाय का मग ही सगळ्या ते गोष्टी दुय्यम ठरतात. आणि मग तुम्ही मागे वळून जिकडे बघितलं की का मिळविला का नाही पोरे काही यात आईबाबाला आपण बघितलं का नाही समाजामीने आपलं स्थान काय ही सगळं मग त्याला जरासं वर्षस्थान येत जाते. पण आपल्याला आता समजायचं नाही. तुम्हाला आता समजणार नाही तर 40 नंतरच समजते. सो इट्स नॉट अ गिल्ट. इट्स नॉट अ गिल्ट. येस बट आता तू बरोबर आणूयात तू त्यांना हे संस्कार देतो सुरुवात केल्या तू सायद्यात नक्की की जर तुम्ही आता केलं नाही यू माइट फील गिल्टी लेटर. हा काही तू म्हणजे त्यांना हा काही ॲब्सोल्युटली. म्हणजे मला हे डोळे उघडल्यात तरी पण मला हा वाटतं की मी त्यांना उदाहरणे देते. आपल्या गावामीने यायला बघा आपल्या घरात यायला बघा. त्याने शाळेत असताना कॉलेजला असताना 500 वगैरे मेहनत केली आणि आता त्या लाईफ बघा. जर तुम्हाला हा काय करायचं आहे मग थोडक्यात मी पोरीला आता पोरी 10वीला आहे तिला मी काय सांगते जर तुला जर आवडत आहे तर तुला आयुष्यात करायचं आहे दे तर तुला बेस स्ट्रॉंग करायला लागते. तुला इकॉनॉमिकली म्हणजे पैशाने तुला इंडिपेंडेंट राहायला लागते. तुला एवढे पैसे कमावायला लागतात व्यवस्थित की तुला जर आवडत आहे तर तू करू शकेल. आता मला ही आवडत आहे ही क्षेत्र मला आवडत आहे खूप. मला वाटतं मी शॉर्ट फिल्म्स बनवायो मी काहीतरी बाहेर जाऊन एक्सप्लोअर करावा ट्रॅव्हल. मला ह्युमन हिस्ट्री ह्युमन इव्हॅल्युएशन मला जाम आवडतं. ते मला वाटतं की आपल्याकडे ते सिद्धी लोक राहतात तडे आदिवासी लोक राहतात ते वहरोन वगैरे ते कहे त्यास जीवन मान ते त्यांनी अवलंबून त्यांनी जर पुढे जातात ओढे वगैरे शेकडो वगैरे झाले. आणि आपण मागच्या 50 वर्षात आपल्याकडे बघितलं ते ड्रास्टिक चेंज झाले. जा मी कुडागर हमीने मामार कुडागर होता आमचं घर कुडागर होता तर ते आपण एसी शिवाय निजत नाही. ही गेल्या 50 वरात झाले 40-50 वरात झाले और ड्रास्टिक चेंज झाले. पण ते लोक शेकडो वगैरे झाले तास जीवन पद्धती काही का ते अंगी करतात तर मला जाम फॅसिनेट करते. त्यामुळे माझा वाशित आहे आपण सगळं त्या आजूबाजूलाच आहे. ह्युमन हिस्ट्री ह्युमन इव्होल्युशन अख्ख्या जगामीने का झाला लोक आउट ऑफ आफ्रिकाचा हंगेला जाते तर का झाला तर मला जाम फॅसिनेट करते. त्यामुळे माझा ड्रीम डेस्टिनेशन जे आहे तर ॲमेझॉन आहे आणि मला आफ्रिकेमीने पण जातो आवडते. यो जो इंटरेस्ट आहे ह्युमन इव्हॅल्युएशन त्या क्युरियोसिटीमुळे तू व्हिडिओज बनवायला लागलो. म्हणजे आपल्याकडे पण अलग अलग जातीचे लोक राहतात
अलग अलग म्हणजे बॅकग्राऊंडने आलेले लोक येतात. तू त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरने माहिती घेता बरोबर. अजून. सो इज इट दॅट क्युरियोसिटी दॅट इज लिडिंग यू ओव्हर देअर? प्रॉब्ली. पण लहानपणापासून ना वाशाशी मला जरा एक किडो होतो. म्हणजे आपल्या घरा भजे बिजे आडले गाठे आडले तरी पण तापूस वाशीला पाहिजे नंतरच तर कसरात जाय द्या. हा ते तिघापासून मला वाटतं ही आवड निर्माण झाली. पण ह्युमन इव्हॅल्युशनचा जो आहे ना तर मला आतेच रिसेंटली तो किडो साविले गेले काही वगैरे झाले. पण का ते आवडते का ते ऐतिहासिक आवडते का ते सायन्स आवडते का ते मग काहीतरी वेगळ्या पद्धती आवडते. हे मग पुस्तके पण मी तर हेच मागवी आणि तर हे वाशीच जाते. पण आता रिसेंट टायमामिने मला ह्युमन इव्हॉल्युशन जाम आवडते. त्यामुळे कदाचित सांगता येते वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळे लोक त्यांना भेटणार त्यांचे रीतिरिवाज का आहात अमुक पद्धतीनेच कदो करतात ते त्या अमुक पद्धतीने कदो नाही आपल्या आणि त्यांच्या मिने काही धागेद्वारे जुळलेले आहेत का नाही आपण बघतो आवडते. आणि बरेच आपले शब्द जे आहात ते आपला जो कोकण पट्टो गोवा वगैरे जो आहे ते सगळे एकूच आहे. तर मग मला जाम आवडते आणि मग तर अजून एक्सप्लोर करतो आवडते. त्यामुळे मग वेगवेगळ्या लोकांना भेटणं मला जाम आवडत. ते तू अंगिला तू इंजिनियर नाही झालो वगैरे वगैरे बट वहिनी आहे ती इंजिनियर आहे राईट? ती नाही ती डेटा सायंटिस्ट आहे. ती डेटा सायन्स अल्टिमेटली कम्स इन. ती डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे. म्हणजे तिने MSc मॅथ्स केले आणि तिने MSc कम्प्युटर सायन्स केले. तिने त्यानंतर बरेच कोर्सेस केलेत आणि आता ती टेकएमबीने डेटा सायंटिस्ट म्हणून कामाला आहे. काम करत. लानी पोरी कितवीला आहे? लानी पोरी चौथीला आहे. चौथीला आहे. मी तुमच्या फॅमिलीबद्दल या कारण विचारते कारण युट्यूब चॅनलवर नाव भले तू आहे बट इट इज नॉट ओनली युअर्स. बरोबर. तू अख्ख्या फॅमिली आहेत. तो नवरी येते पोरी येऊन का ते बोलतात बरोबर. म्हणजे मम्मी पप्पा पण हातात त्यामुळे ते त्यांचं कोणतं कॉन्ट्रीब्युशन आहे यार? त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण त्यांनी समजा मला आता मम्मी आणि पप्पा त्यांनी का पोरे सांभाळले नसते ते मला हा उंडरादो मिळाला नसता आणि मी कथे पण हे उठून जाऊ शकले नसते. पोरांनी पण आम्हाला समजून घेतलं की मम्मी पप्पा जातात सॅटर्डे संडे हाय थोडंसं आम्हाला कमी वेळ मिळते पण तरी पण ते समजून घेतात. तर त्यांचं खूप मोठं वाद आहे. आणि तुझं सांगेल ना की चॅनलचं नाव आहे चेहऱ्यावर आपलं कॅमेऱ्यावर मी दिखाते पण या मागे जो ब्रेनचा आहे तर अनिश आहे किंवा बायको आहे ती नव्हतं ती शक्यच नव्हता पॉसिबलच नव्हता. मी काहीतरी हे बारीक सारीक व्हिडिओज केलो जे मी करतो होतो सुरुवातीला ट्रेकिंगला वगैरे असो त्या करायचो. पण ही वळण हळूहळू अनिशामुळेच लागत गेला. ई केला पाहिजे ता केला पाहिजे अवॉइड करो ता अवॉइड करो. ते तू अंगिला दा इनिशियल डेज ते पहिलं जे तू व्हिडिओज अपलोड केल्यात तू चॅनलवर दोज आर मोर लाईक पर्सनल व्हिडिओज. लाने होते त्या व्हिडिओज टाकिल्यात. नंतर तुकडे फिरे गेल्या आय थिंक स्काय डाईव्ह केलता बंजी जम्पिंग त्या एक्सपिरियन्स बद्दल टाकीला त्याविषयी म्हणजे हाऊ डिड इट स्टार्ट? ओढा म्हणजे हास्यास्पद पण सांगता येते. महाराष्ट्र टाइम्स मी एक काहीतरी लेख आलतो बारीकसो आणि त्या मोबाईल बद्दल होता आणि तिला मोबाईलची मेमरी जी आता ती खूप कमी हात होती. आता टीबी मिने पण कोणतरी एक फोन यायला लागले तरी बरात तरी बरात. तर त्या मी हा गेलता की तुम्हाला तुमचं मोबाईल रिकामी ठेवायचं होतं खाली ठेवायचं होते ते तुमचे व्हिडिओज तुम्ही युट्यूब वरती अपलोड करा प्रायव्हेट ठेवा तुम्हालाच बघित येते जग बघू शकेल आणि मोबाईलवरने तुम्ही डिलीट करा मोबाईल तुमचं खाली राहते. म्हणजे चांगला आहे. त्यामुळे पोरीव एक ती ॲलिन जी आता 10वीला आहे ती 9 महिने असताना ती पेपर हातात घेतलो का वा 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 हा काहीतरी करत होती जे ब्रश काहीतरी ती बोलत होती. तर आम्ही शूट केलता आणि तो जरा 1-1.5 मिनिटा व्हिडिओ होतो. ते मी जरा जागा जाम खाते मी युट्यूबवर टाकिलो आणि एवढा तांत्रिक ज्ञान नव्हता त्यामुळे तो मी काही मला प्रायव्हेट वगैरे ठेवायचा माहिती नव्हता तो हॉस राहिलो तो. आणि नंतर मी ट्रेकिंगचे वगैरे व्हिडिओज जे आहात हिमाचल मी सायकलिंगला वगैरे गेलतो ते व्हिडिओज मग मी ह्याच तडे अपलोड करीत गेलो आणि डिलीट करीत गेलो आणि ते सगळे पब्लिश झाले. ते प्रायव्हेट राहिले नाही अनलिस्टेड वगैरे राहिले नाही. तर हा करता करता आणि त्याला सबस्क्रायबर पण मिळत होते पण मला तर माहितीच नव्हता की एवढी कोण कमेंट करते कोण लाईक करते सबस्क्राईब होत्यात का तर झिरो मला काहीच माहिती नव्हतं. पण एकदा युट्यूबवरने मला एक ईमेल आलो की आता आम्ही सगळं चेंज केले युट्यूबचं मॉनिटायझेशन चेंज केले तुम्हाला 1000 सबस्क्रायबर राहिले पाहत आणि 4000 तास तुमचे झालेले आहेत. मी बाजाई पण व्हिडिओ टाकीत होतो बाजाई मला कंपनी ते व्हिडिओ टाकीत होतो त्यामुळे त्याचे व्ह्यूज वगैरे होते आणि रिपीट व्ह्युअर्स पण होते. त्यामुळे त्या 4000 तास वगैरे त्या मेरे गेलता त्या एकदम जवळ गेलता आणि 700 का 800 काहीतरी सबस्क्रायबर झाले. त्यांनी सांगितलं की 200-300 तुमचे बाकी आहेत तुम्ही करा का तू यू आर नाव इलिजिबल फॉर मॉनिटायझेशन. ते अरे एवढी पण आपण कधी पोचले हा का. मग मी का केला मी माहिती मी जोडे कोण हात त्यांना मी मेसेज केलो की
कृपया याला यार करा, सबस्क्राईब करा आपल्याला सरकाराच्या काहीतरी करा. पण तुला आश्चर्य वाटत आहे फोन यार मी नाही कोडे कॉन्टॅक्ट पुन्हा मी पण मी जवळपास 500-600 लोकांना मेसेज केला होतो व्हॉट्सअपवरने. तर हार्डली 24 लोकांनी सबस्क्राईब केला. म्हणजे एवढे मला फक्त सांगायचं काय की कोणा डिफिकल्ट आहे हे सबस्क्रायबर मिळवणं. आपल्याला वाटत आहे 1000-500 ही जाम डिफिकल्ट आहे. मग त्या झाल्यानंतर मग आपल्या घरा एकदा फुगे करायला येईल. ते फुगे जाम आवडत आहेत. ते बरं आपण शूट करून ठेवू. आपले मम्मी पप्पा आपल्याला काय आयुष्यभर पुरणार नाही. ते आपल्याला करायचं आहे तर का करता येते ते तर केलता. आणि तोच पहिलो व्हिडिओ युट्यूबच्या हिशोबाने जमीने बहुतेक मी नमस्कार मंडळी वगैरे बोलले आहे ते आम्हाला वाटत आहे. तो काळोख आहे मेरे आपले पोराय पावडरचे यार डबे हातात ते सेरिलॅक्सचे वगैरे डबे आहेत ते वापरून आपण आपले किचन मिने वापरते ते ठेवलेले हात काळोख आवाज बरोबर येणं आहे आणि अरे भाजलो का नाही हा कर ता सगळा त्याने एडिटिंग बिने काही काढलेला नाही. तो व्हिडिओ अपलोड केला आणि तो अपडेट्स लोकांना आवडलो होतो. त्यांना वाटलं की अरे हा काहीतरी केलं पाहिजे. आपले जे पारंपरिक पदार्थ आहात ते आपण हे डॉक्युमेंट केले पाहिजे. आणि मग हळूहळू आम्ही बरेच पदार्थ जाणता येते तरी ती मला वाटतं पॅन्डेमिकच्या थोड्या अगोदरच झाले आहेत. 2017-18 वगैरे आहे ते बरोबर. अच्छा ते मग तन्ने तू म्हणजे जो हा बघितला ते फुगेवाळा जो तू व्हिडिओ टाकला दॅट वॉज युअर फर्स्ट व्हिडिओ ज्याडे तू इंटेन्शनली टाकिलो की मी युट्यूबवर अपलोड बरोबर. आणि त्यानंतर मी एक व्हिडिओ अपलोड केलतो. एक अनिशाई मावशी आहे त्यांचा जुना घर होता तर त्यांना तोडून नवीन घर बांधायचा होता जो आपल्याकडे सगळ्या ठिकाणीच होते. तर त्यांनी आम्हाला समजेल की ही घर तोडणार खूप सुंदर घर आहे. ते मनात विचारलं की जुना घर आपण काहीतरी डॉक्युमेंट केला पाहिजे. ते आम्ही तडे गेले तो व्हिडिओ अख्खो शूट केलो. त्यांची मावशी आणि मावसो होतो आणि त्यांनी घर आम्हाला दावडला फर्नदरचा घरचा आणि तो व्हिडिओ आम्ही अपलोड केलो. आणि आम्ही मला वाटतं ॲलिनच्या संसाराकरता आम्ही दुबईला काहीतरी फिरत असो ते आम्ही गेले तडे. पण तापत मला माहिती पडलं होतं की व्ह्यूज वगैरे काही बघायचे काय कमेंट वगैरे काही होत्या तर आम्हाला माहिती पडलं होतं. आणि 2 मी तडे बघितला ते तो काइंड ऑफ व्हायरल गेलतो. व्हायरल म्हणजे का 10,000 व्ह्यूज आलते आपल्या का 1000-1200 सबस्क्रायबर मी 10,000 व्ह्यूज म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. मग तिघा आम्हाला वाटलं की हे व्हिडिओ आपण हळूहळू आपल्याला आपला फोटो समजत जाते ना की नक्की आपल्याला काय केला पाहिजे आणि आपल्याला पण आवडत येतात. तर तो व्हिडिओ पण एक खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. घर हाऊस आहे ते सुरुवात तेही झाली दादा बरोबर. ते इनिशियली जी का आपण सुरुवात करतो ती का पहिला लोक वाईटात काढतेस की अरे का करता सुनीली का करता हा कोण होता बोलणारा अर्थात पहिलं ना मी आपल्या भाषेत बोलायचं. कोण पण व्हिडिओ आलो ना काजोडी भाषे मी तो करायचो आणि मग एकदम कटाक्ष होतं की काजोडीच बोलायचा मराठी कदो बोलायचा. आणि आता हा झाले की मराठीच बोलायचा हिंदी किंवा इंग्लिश कदो. ते आता लोक मला खूप सांगत आहेत की तू दुसऱ्या भाषेने कर रे तुला जास्ती रीच मिळते अख्ख्या भारताचे. आणि कमेंट खूप येतात हिंदी इंग्लिश कमेंट करणारे आहेत की अरे तुमचे व्हिडिओ चांगले असतात असं वाटतंय आम्हाला पण रीच आम्हाला समजत नाही. अच्छा हिंदी लोक जे आहेत गुजराती लोक जे आहेत बरेच गुजराती लोक आणि हिंदी लोक साऊथचे ते बघितात पण त्यांना कधी कधी काही काही शब्द समजत नाही. मग ते तुम्ही हिंदीमध्ये पण करायला पाहिजे इंग्लिश मी तर खाला कमेंट मी लिहितात. पण पहिल्यापासून आपली भाषा मराठी हा यार आहे त्यामुळे तर केलं नाही. तू प्रश्न विचारलो की लोक हले का नाही. अर्थात लोक हले एकाने ते हरायला पण हंगिलता का करायला हंगिलता की काय सुनील तर वॅडपण करते आपल्या भाषेने काय त्याला मजा आहे की आणि ते वॅडपण आहे सगळं इकडे त्याला करा तो बंद कर नाही तू यारा मिनिट हो बरं लोकांना का तो आवडता सगळा. हा लोक कदाचित आधी त्या म्हणला कदाचित वाटत त्याला माहिती नव्हता हे ते की का नक्की प्रकार आहे आणि या काय इम्पॅक्ट होऊ शकत आहे त्याला माहिती नव्हता हे ते. पण त्या अज्ञान आपण होऊ शकत आहे. आता तू त्याला अज्ञान अंगीता बट त्या टायमाला डिड इट इम्पॅक्ट यू म्हणजे नाही इन द सेन्स की लोक हा बोलायला लागल्या कन्सिडर करे पाएगा. एक मी आता तिघा मी हंगिल 40 नंतर हिकाते होता पण मला 35 मी एक समजाला की दुनिया गई भाड मी मला लोकांना करायचं नाही. आज आहे उद्या नाही म्हणून मला जर आवडत आहे तर मी आज नाही केला तर मी उद्या त्या वयात मी करू शकायचो नाही कदाचित. आता मला ट्रेकिंग आवडते ते मी ट्रेकिंगला जाते पण 50साठी मी ते करू शकायचो नाही ते मी आतेच जाणार. मला आवडते मी आते करणार आते मग वय आहे आते मग टाईम आहे. तर हीच ही गोष्ट आहे मला कोणी पण गोष्टी आवडते तर मी करते. आणि मी आणि जोडा ही लवकर समजते ना की दुनिया गई भाड में ही जोडा लवकर समजते थोडा माणूस खूपच चांगला प्रगती करू शकते. तू आर को आते तुझा करता आम्ही तुझे फॅन आहो म्हणजे गारा आम्ही तुझे ते व्हिडिओज कायमशे बघिते आहात मग पोऱ्यो आणि गोडखलात तुझा केलता
हा. ता म्हणजे तू एकदम वर्षा पातळीवर नेऊन ठेवले. त्यामुळे आता मला उत्सुकता आहे की पुढचं पुढे काय करणार. आणि ही दडपण आहे, हा. तू आता छुपा दडपण असणारच थोडासा की अजून आपल्याला चांगला केला पाहिजे किंवा त्या लेवलचा तरी केला पाहिजे. थँक्यू सो मच तो ते अप्रिशिएट केल्याबद्दल. बट या मी पण आय काइंड ऑफ इको इट. म्हणजे तुझा बोलत आता की लोक बोलतात, मला पण ट्रोल करतात, व्हॉट एव्हर इट इज. बट एकदम मग सुरुवातीचा व्हिडिओ होतो जो मी सगळ्यात आता मी माबद्दल सांगितले, म्हणजे जास्ती नाही थोडक्यात. नाही ना सांगूच. मी सगळ्यात पहिलं व्हिडिओ टाकील तर मला तरी वाटत जस्ट लॉकडाऊन चालू झालं ती गा. पण ती जी स्क्रिप्ट लिहिली तिने ती जवळजवळ मी 1-1.5 वरा आधी लिहिली. आणि मी नुसतं विचार करते, मी रोज कामावर जाताना हो वाशी ते का विचार करते, आज शूट करणार, आज शूट करणार, आज. बट काय ना मी आय वॉज की मला करायचं आहे ते मी परफेक्टच करणार. बरोबर. मी विचार करतो आणि त्यापर्यंत डिले होत गेला. नंतर मी कधीतरी एक लाईन वाचली की परफेक्शन इज अ मिथ. परफेक्शन इज अ मिथ. काहीच परफेक्ट नाही होऊ शके का ते. ते मी विचार केलं सल्ला करते काय येतं ते बघायला काय येतं. आणि तुझं हे व्हिडिओ टाकीतो तो बॅकअप करता. मी ऍक्सिडेंटली का टाकीला मी व्हिडिओ बनविलो, एडिट वगैरे केलो मित्रादारने. आणि ती व्हिडिओची फाईल झाली मोठी 70-80 MB झाली. आणि तो व्हिडिओ ऐकायला लागली व्हॉट्सअपवर जात नव्हतो. पहिलं म्हणजे माझं इंटेन्शन हा होता की पहिले आपल्याकडचे म्हणजे माझा मम्मी पप्पा हे व्हिडिओ बघितले ना मोबाईलवर काहीतरी फालतू बघितले का अंजामा यायचे. मी विचार केलं मग कुपाऱ्यात काहीतरी बनविते. बरोबर. गावात नाटक बिटक करतो त्यावर काहीतरी बनवी. ते ती 70 MB फाईल झाली, ती ऐकायला लागली जात नव्हती व्हॉट्सअप. मग मित्रांनी तयार युट्यूबवर टाक आणि लिंक पाठव सगळ्यांना. बरोबर. आणि मी लिंक अपलोड केली आणि ती जाम व्हायरल झाली. आणि जाम व्हायरल झाली त्यात नंतर मग रिअलायझेशन झालं अरे करू शकत आहे की. बट त्या पहिल्या व्हिडिओ मी खूप लोक बोलणारा पण होता, अरे का वेडा का करता असं तसं. बट सांगितलं दुनिया काही भाड मी तोच आहे कॉन्सेप्ट. त्याला काहीतरी चांगलं शब्द आहे कदाचित, दुनिया काही भाड मेला. आपल्या वर्षात का लोक काय रे लोक गेले उडात हा काहीतरी आपण बोलू शके ना. पण ही खूप महत्व आहे तो विस्तार डोक्यामध्ये आणणं. मला जर करायचं आहे तर आम्ही करणार. कदाचित त्या चुकी आहे ते बरोबर आहे ते, पण मला वाटत आहे ना मी करणार. ते तू तर करता मस्त वाटत आहे, मजा येते, वेगवेगळे कॅरेक्टर्स. थँक्यू सो मच. बट आता आपण व्हिडिओ बद्दल बोलत होते ते तो जो व्हिडिओ केल्यानंतर मला तरी वाटत लॉकडाऊन पासून तू एकदम व्यवस्थित विस्तार दिलोय. लॉकडाऊन मी नव्हता, प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ टाकिलोच पाहिजे. हा काहीतरी आम्ही रुटीन का लर्निंग झाला था की आता प्रत्येक व्हिडिओ पडलो पाहिजे कारण चॅनल पुढे नाही चाललो. ते बरोबर विस्तार होता. विस्तार हाच होता की आपले सगळे खाद्यपदार्थ पहिले जे आहात आणि आपले रीतिरिवाज जे आहात, म्हणजे लग्नामीने समजा हिंदवार सोदी आहे, आयतवार सोदी आहे, नवाड्या जाणार आता यार नेते आपण आयज नेते होतो. हे सगळे रीतिरिवाज जे आहेत ते कव्हर झाले पाहत, आपले खाद्यपदार्थ कव्हर झाले पाहत. आणि ते करता करता आपल्याला प्रत्येक आठवड्यात एक व्हिडिओ मी काहीतरी ऐकला युट्यूबवर कुठेतरी ऐकला की जर तुम्ही ठरविले आहे की एका आठवड्याला एक व्हिडिओ टाकीने किंवा 2 आठवड्याला एक व्हिडिओ टाकीने, तर त्यासोबत तुम्ही बांधील रे ता तुम्ही करास. कारण तुमचा ऑडियन्स आहे तो वाट बघिते. आणि मग अल्गोरिदमीने पण त्याला फायदा होते, युट्यूबच्या अल्गोरिदमीने फायदा होते की रेग्युलर टाकीते ऑडे व्ह्युअर जात आणि त्यांनी हाय आता प्रमोट सेल्फ प्रमोट वगैरे जाते तर होते. मला ते तू कंटेंट विषयी सांगायचं आहे की जिगा एखादा तू व्हिडिओ बनवायचा विचार करत असो, पहिलं काय विचार राहते की यावर मी कंटेंट बनवू शकते का नाही. विचार राहते का म्हणजे व्हिडिओ बनवू शकते का नाही, म्हणजे विषय जो आहे तो व्हिडिओचा विषय होऊ शकते का नाही विचार राहते. पण त्याने खूपच आपल्या वसईमीने एवढे चांगले विषय आहेत ना की त्यामुळे खूपच विषय, खूप कमी विषय त्यातने बाहेर पडतात. सगळ्या विषयावरती पहिलेच डॉक्युमेंट करू. डॉक्युमेंटच्या हिशोबाने खूप चांगला शब्द सांगितलं तू. डॉक्युमेंट झाला पाहिजे. आपला समाज नाही, वेगवेगळे समाज जे आहेत त्या सगळ्या अख्ख्या वसईमीने जे आहे त्या डॉक्युमेंटेशन करायचा आमची खूप इच्छा आहे. पण तहा बघितलं ते समोर नाही रिस्पॉन्स कमी मिळते लोकांना. कॅमेरा समोर अरे इका हंग्याचा सगळ्यांना माहिती आहे सगळे आणि आम्ही कॅमेरा समोर या नाही हा खूप लोकांना वाटत आहे. पण बी लोक पण आहात की ज्या हातात आमच्याकडे या, आमच्याकडे करा तुम्ही हा पण ह्या ते तू अंगेला आगे डॉक्युमेंटरी. आता तू व्हिडिओचे आरामीने बघितला लायब्ररी मीने ते अलग अलग प्रकारचे व्हिडिओ जात. बरं, एक तू खाद्यपदार्थावर व्हिडिओ बनविता, नंतर तू इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनविता. वसईच्या केळीवाळा, ती फुलाची ई वगैरे आय थिंक ती वन ऑफ द मोस्ट व्ह्यूड वाली व्हिडिओ आहे. त्या 2 मिलियनच्या वर व्ह्यूज आहेत त्या.
नंतर वसईच्या केळीवाळा. असेच केळीवाळा. वसईच्या केळीवाळा माहिती जाम फेवरेट व्हिडिओ लाईक त्यात तू दावडले की बाबा माल घेऊन जातो बरोबर. तडे विकिते ती कल्पना काही आली तू? ती वसईचं केळीवाला म्हणजे मा हारोड्स होतो. वसईचं केळीवाला जो कॅरेक्टर आहे तो मा हारोड्सो आहे. आणि मला हा माहिती पडला की मुंबई केळे घेऊन जाणारो एकूच कोणतरी आपल्या परिसरामध्ये राहिले आहे जो प्रॉपर जाऊन लोंगरे विकत घेते लोकांतरने, कावडीने हाडते आणि आपल्या जुन्या पद्धतीने त्या पराड्यामीने यार करते, त्याला बठ्ठी देऊन मग ते केळे पिकवितात आणि मुंबई जाऊन विकिते वगैरे. तर मला तर जाम भारी वाटलं आयली अजून, कारण आपल्या इतिहासावर आणि आत्याच्या काळावर एक दुवा आहे, मुंबई माल घेऊन जाणं, मुंबई जाणं याने आपल्याला तारले हा सांगता येते तुला. मुंबई दूध घेऊन जाणं, मुंबई भाजी घेऊन जाणं, ते मुंबईला ऑर्डर जवळ आल्यामुळे आपल्याला बरेच फायदे झालेत, काही तोटे पण झालेत, पण फायदे जास्ती झालेत. ते मला वाटलं ही चांगला आहे, ही आपण केला पाहिजे. आणि मग मी विचार केलो की आपण ही पूर्ण प्रोसेस दावडेशी आणि म्हणजे राईट फ्रॉम त्या काकाला मी घेतला आणि आम्ही अर्नाळा मुक्काम गावात गेले आणि त्यांनी ते जे लागलेले गिराकी आहात त्यांच्या दरने घासाघीस करून ई लोंगरा ऑर्डर देते, तो मग तो बघणार की याला कोडेफाने आहात, मग ओमे कोडाला विकू शकत आहे ही सगळा, आणि त्या कॅल्क्युलेशन करून मग तो भाव मागणार, समोरच्याला पटाते नाही पटे हा करून मग ते 10-15 लोंगरे घ्याशे, ते कावडीला लावायचे आणि पायी येते. अर्नाळावरने गोहळीमीने पायी 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 हो. मग मला जामच यार झाला, स्ट्राईक झाला की आईला का मेहनत आहे, प्रचंड मेहनत आहे. आणि त्यातने पैसे आता आपल्या सॅलरीला तर आपण त्या यार केला जुळव्याचा प्रयत्न केला, ते प्रचंड तफावत आहे. ऑफिसमध्ये बेहून तो टक 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 करून लाखो रुपये कमावतो आपण आणि अंग मेहनत करून देहाला चांगल्यापैकी पैसे येतात, नाही हा नाही, पण मेहनत जबरदस्त आहे, जाम मेहनत आहे. तर मी आता पूर्ण यार केला आणि त्यामुळे मला एक जाम भावनिक क्षण पूर्ण आले आहे ना. तर या पूर्ण प्रोसेस मीने आणि बिल्डिंग्स मीने वर चढणं, 3-3 मजले वर चढवून कावड घेऊन किंवा केळे घेऊन जाणं आणि उतरणं, ही सगळा मी बघिला, मेहनत बघिली. पण आता मागायला काढ येतात जिगा दादरला ते आले, आम्ही दोघे आले दादरला, हिंदू कॉलनी मीने यार नाना विकिते, ते दादरला जिगा आम्ही आले आणि ती वर जिनवर चढायचा होता. तिघा तो खाली कावड आहे, टोपले लाविल्यात, खाली कावड आहे, म्हणजे ही लांबी कावड आहे आणि त्याला मागणे फक्त ते टोपल्यात आणि खांद्यावर ठेवले. बरोबर. आणि तो जिगा वर चढताना अण्णे तणणे थकलेलो अख्ख्या दिहासा आपण जिगा 1 पाऊल अण्णे 1 पाऊल तणणे 1 पाऊल अण्णे, तिघा मला जाम भरवणाला. आणि तिघा मला नाना मीने मला आपल्या अख्ख्या कुपरी समाज तडे दिखलो किंवा आपले समविधी समाज किंवा जो कोण वसायचो ही अंग मेहनत करणारे आहात ते सगळे मला त्यामीन दिखले. मेंगीला आईला लोकांनी का केले आणि आपल्या हिकविले पुढच्या पिढीला आपण जे त्यांच्या खांद्यावर उभे आहो आज, त्यामुळे आपल्या आईबाबांना मोठ्या बाबांना तर आपण टाकून सलासा नाही करतेस. ते तो एक जाम भावनिक क्षण होतो आणि अजूनपर्यंत सगळ्यात आवडतो व्हिडिओ तोच आहे. आणि सगळ्यात जास्ती लोकांनी अप्रिशिएट केलेला व्हिडिओ पण तोच आहे, म्हणजे चित्रलेखा संपादक ज्ञानेश महाराव सर त्यांनी मला सांगितलं, मॉरिशसचे एक व्यक्ती आहे त्याने मला सांगितलं, US वरने आपले लोक जे तडे US कॅनडाला राहतात त्यांनी सांगितलं. आणि ते खूप वेळा बघितलं तो व्हिडिओ. ती एक डॉक्युमेंटरी आहे आणि मला खूप लोकांनी सांगितलं पण की चांगली तू एडिट कर आणि स्पर्धेला वगैरे धाड स्पर्धे पण आता कडे स्पर्धा आपल्याला ऑर्डर यार टाइम वगैरे जरा गडबड होते. पण मला पण या व्हिडिओ थ्रू सगळ्यांना सांगायचं आहे की ज्यांनी जो तो व्हिडिओ बघितला नाही तो प्लीज बघा. म्हणजे तू सांगितला की आपले जे आजोबा वगैरे होते त्यांनी जी मेहनत घेतली ते कावड आपल्या बाई टुकेशन आम्ही जिमला जाते येते पण आपल्या बाई नाही टुकेशन ते अण्णे नेऊन मुंबईला वायशी तडे मालविके सो. आणि अख्ख्या त्यात मला तरी वाटतं एकदाच काहीतरी त्यांना ऑर्डर काही दुखनोरचा घेतला. आम्ही दोघांनी बेहून तडे किराणी हॉटेल आहे तडे तोडणार त्या गुण आम्ही, कारण सगळे जुन्या गोष्टी जात चाललो तर तडे आम्ही खिमापाव खालो. ते दरवेळेला तो काही वेगळ्या खाते वाटत पण मी होतो त्या हरी त्यामुळे खिमापाव खालो. आणि नाना गेले 50 वर्ष झाले तर करतो होतो जिकडे मी व्हिडिओ केलो तिकडा. आणि हिंदू कॉलनी मी आहे खूप घर आहेत जडे तो अख्खाने आत्मीने जाणार, दोऱ्या मजल्यावर चढले आत्मीने जाणार, फ्रीज उघडणार, पाणी पिणार. आणि मी खूप लोकांजवळ तडे बोललो पण की नानाबद्दल तुम्ही सांगा जरा. आणि बारीकशा हे क्लिप्स पण आहात त्यामध्ये कुमुदिनी कानेटकर म्हणून एक मोठी लेखिका आहे, तिने चांगली पुस्तके लिहिलेली आहेत. तिने मला पुस्तक पण भेट दिला तिघाळाच, तिने पण त्याबद्दल सांगितलं. ते मोठे मोठे व्यक्ती जोडीला नाना चांगले संबंध आहेत, ते मला खूप बरा वाटला, भारी वाटला. थँक्यू तो व्हिडिओ बनविल्याबद्दल. आम्हाला कळाला की बाबा पण काही जाशेन कवा मालविकेशी. बरोबर. म्हणजे आपल्याला फक्त माहिती आहे की मुंबई जाते म्हणजे का
मुंबई जाते म्हणजे का इथं अख्खा त्यामिनी आहे. म्हणजे त्यामिनी तुम्ही भाजीवाला पण पकडू शकता, दूधवाला पण पकडू शकता. एकंदर मेहनत का आहे फुलवाळे किंवा सगळे माल गोळा करून कहा जासा आणि विकास वगैरे एक आहे. तर आपल्या एक कुपारी संस्कृती एक संचित आहे ता मला तरी वाटत आहे. जे का मागे डॉक्युमेंट आपण बघिन तिला आपल्याला आता डॉक्युमेंट केला तुला समजेल त्या ते जे व्हिडिओज बनवितात दूरंदरी जाऊन त्यांच्या माहिती गोळा करून वगैरे बनवायचे ते ऑफकोर्स त्यामुळे चॅलेंजेस राहणार असतो. व्हिडिओ बनविताना काही ना काही चॅलेंजेस येतात जायला. ते का चॅलेंजेस येतात हे म्हणजे जर एक मेन चॅलेंज येते त्या म्हणजे आम्हाला व्हिडिओ बनवायचं आहे ते काय करायचं नाही. आउटडोर व्हिडिओ जे काय करायचं वाहते तिघा बरेच लोक एकदा ते मला एकदम म्हणजे बघासपाटूच पकडलो होता हा सांगू शकत. आम्ही यार काय बोलतात मावऱ्या ऑप्शनचा होते 11 महिने आपल्याकडे पाचू बंदरला. त्याकडे आम्ही रातचे पॅन्डेमिक चालू होता बहुतेक ते रातचे आम्ही गेलते 11 वाजता. तो आज रात्री 11 वाजता वसई मच्छीमार सोसायटीच्या कोब्यावर बाजार भरणार आहे आणि त्याकडे अनाउन्समेंट आज रात्री 11 वाजता वसई मच्छीमार सोसायटीच्या कोब्यावर बाजार भरणार आहे. त्यामुळे डोक्यातच बेहले तर त्याकडे तो बाजार राहते आणि मावऱ्या ऑप्शन होते. मावऱ्या मोठे मोठे वाटे हातात आणि कोळली आणि बी लोकपंत विकत घेते आहात. तर त्यांचा म्हणणं हा की तुम्ही शूट नाही करू शका ही प्रोसेस तुम्ही दावडू नका. आम्ही बरेच व्हिडिओ बघितले की लोकांनी येऊन शूट केले आणि व्यवस्थित तयार झाले. तर तडे 1-2 ते लोक होते त्यांनी मला तिला मी गोप्रो घेऊन गेलतो. व्हिडिओ नाही करायचा, शूट नाही करायचं. ते मी गेला हा ठीक आहे पण आपलं किडो यार वळवळत आहे. मग मी हा धरला आणि हा सलात होतो का चालले मग आपण एडिटिंग मी बघू आणि व्हॉइस ओव्हर वगैरे करो बरा. तर त्याने मग एकदम मला मागण्या हा पकडला तुला एकदा सांगून समजत नाही का रे ऑर्डा मी गेला ओके ठीक आहे. मग मी अनिशाला केलं आणि लेडीज झाल्यामुळे बहुतेक तो व्हिडिओ झालो त्या लक्षात पण आला नाही आणि तो व्हिडिओ झालो तो एक म्हणजे का आपल्याला चॅलेंजेस येऊ शकत म्हणजे बी लोक येऊन त्यांनी शूट करून गेलेले आहेत आणि मी गावसो आहे तुमच्या तर तुम्ही करून देत नाही. हा म्हणजे एक अपवाद आहे तो प्रेमच जास्ती मिळते. हे यार गोष्टी होते ते खूप कमी होतात प्रेम जास्ती मिळते. बी चॅलेंजेस टेक्निकल चॅलेंजेस राहतात. एकदा गोप्रो मीने आमच्या जर अख्खो व्हिडिओ शूट झाल्यानंतर आम्हाला समजलं की एक त्या मुख्य भाग जो आहे तो फास्ट फॉरवर्ड मीने होते बघ तो टाइम लॅब सारखं झालो बरोबर तू शब्दात गेलो आणि मग तर परत जाऊन ते आपण शूट करू शकत नाही आणि मग तो मुख्य भाग तो त्यावर जरासं गडबड झाली. गारा आणल्यानंतर पण आपल्याला एडिटिंग मीने खूप टेक्निकल चॅलेंजेस येतात. कधी यार क्रॅश होऊन जाते कधी करप्ट होते फाईल ते चॅलेंजेस आहेत. बी हे जास्ती चॅलेंजेस आहे मला काही नाही वाटत. जर ठरविला ते होत्यात व्हिडिओ काही यार नाही. एडिटिंगला पण वगैरे टाइम वगैरे जाम द्यायला एडिटिंगला मापेक्षा जास्ती टाइम अनिशा देते आणि एडिटिंग आम्ही का करतो मला हा वाटत की अरे ही पण रेवून दे आपण रेवून दे हा ही बघ आता ते मादरने व्हिडिओ समजा 40 मिनिटं होते ना तर पहिला एडिटिंग मी करणार ओके मग अनिशा दे मग 40 होती डायरेक्ट 32 वरती आडते टाका तो काढला इका तो काढला मग आम्ही दोघे बेहात मग थोडं ई काढ ताकाड ई घे अडे आपण व्हॉइस ओव्हर कर वगैरे हा ते अख्खो दी जाते त्यापेक्षा जास्ती जाते करते तर एक हाय पण त्या प्रोसेसचा भाग आहे प्रोसेस केला पाहिजे. आणि गुड वहिनी थोडा इन्व्हॉल्वमेंट आहे हा बिलकुल ती आहे बघूनच नाही ते कधी काही व्हिडिओ मला एडिटिंग मग कंट्रोल येते अरे थोडाही फुटेज 1.25 तासा फुटेज आहे कुठं करायचं का व्हिडिओ बारके लागत लोकांना नाही ते बघित नाही पण आपण मी एक जास्ती यार करीन व्हिडिओ विषय पूर्ण आहे तो बघून लोकांनी बघू का न बघू आपलं डॉक्युमेंटेशन हिशोबान अपलोड करायचं आहे हा पण बघित. त्यामुळे काही व्हिडिओ तू बघितला 40-50 मिनिटं आहे पण तू चॅलेंजेस अंगिले ते चॅलेंजेस व्हिडिओ शूट आणि एडिटिंगच्या पर्स्पेक्टिव्हने अंगिले तू इना अंगिला की ऑफिसचं काम सांभाळो पोरे लावण्यात पोरांचा अभ्यास पण घ्यायला लागत तास सगळा घ्यावा ते पण चॅलेंजेस आहेत खूप चॅलेंजेस आहेत. आणि मग हिनोरायतवारे उठून जासा 2 तास 3 तास जास्ती वेळ पण आणि मग घरा त्यामुळे मी सांगितलं हा की फक्त मी आणि अनिशा नाही नावचे मम्मी पप्पा अनिशा बेनी अत्यो त्यांचं पण खूप यार वाटोय मीने पोरांना कधी त्यांच्या जरी होडणं किंवा ते येत्या तडे मग हरो आहे तो मग हरो खूप मला विषय सुचविते या विषयावर इंटरव्ह्यू मी बोलतो मी बरोबर की तू जरी टॉपिक्स येतात त्या मी कुणाव रोल आता लोक समोरने तुला अप्रोच करते का तू करतात लोक काही समोरने मला अप्रोच करतात पण मी तुला सांगितलं की
लोकांनी व्हिडिओ करायचो हा हंगीला तर त्याचे आपल्याला 2-3 विषय होऊ शके नाही विषय शक्य नाही. आणि बऱ्यापैकी विषय आहे विचार करता करता पण सुचत आहेत. आता आम्हाला ना तुम्ही बघितले का माहिती नाही तुम्ही तो व्हिडिओ ते व्हिडिओ ती सिरीज आहे एक वसईचा इतिहास ते पोर्तुगीजा अगोदर सो प्राचीन आणि त्यानंतर सो ह्या टाईपचे व्हिडिओज बनवतो आम्हाला आवडते आणि रिसर्च करून वगैरे. पण लोक त्याला जास्ती यार दे नाही पण तरी पण करायचो विचार आहे. बघूया वेगवेगळ्या विषयावरती. ते तर मस्त आहे. आय थिंक ती सिरीज तू ऑलरेडी गेली पॅन्डेमिक मिनिस केली मला पॅन्डेमिक मिनिस जे आपण बाहेर जाऊ शकत नाही. वन ऑफ द रिझन हे होऊ शकत की लोकांना ऑर्डर बोटतो व्हिडिओ का ते बघतो पहिले ते मागे पुढे बरोबर विचार करतात. आजकाल ते लोकांचं चेंज झालं. आता तुलाच माहिती आहे की लोक पहिला टाइम बघिते. बरोबर ये व्हिडिओ किती टाइम आहे मी बघू शकत. जर टाइम ऍडजस्ट होते तर ते बघितात. बरोबर विषय ऑडिओ आहे का अटेन्शन स्पॅन आहे तुमचा व्हिडिओचं भविष्य हार्डली 2 सेकंद मी ठरवते. राईट तो माणूस बघितले 2-3 सेकंद मी नाही गेला. तू एवढी जी मेहनत केलेली आहे ते 2 सेकंद मी दे डिसाइड युअर फेट केला खपला. आपण व्हिडिओज बद्दल बोलले बट आता युट्यूबने तुला काय दिले इन टर्म्स ऑफ हेल्पिंग यू ग्रो इन टर्म्स ऑफ युअर पर्सनॅलिटी. आम्हाला हा पार नाही दिघाते बट मला ई करायचं तू तर समजून घ्यायचं की तू लाईफ मध्ये काय चेंजेस झाले युट्यूबमुळे. खूप प्रचंड चेंजेस झाले हा बघील ते आणि मग पर्सनॅलिटी मध्ये खूप चेंजेस झाले. मी म्हणजे एकदम लाजरो बुजरो अजून पण मला मी लाजाते खूप लाजाळू मानलो आहे मी हा बघील ते. पण कॅमेऱ्यासमोर मी वेगळी पर्सनॅलिटी आहे आणि मी हळूहळू विकत गेलो. आणि युट्यूबने मला एक वेळा की लोकांसोबत कहा बोलायचं एखाद्या गोष्टीला बघायचे वेगवेगळे काही पर्स्पेक्टिव्ह होऊ शकतात. आपण एकाच अँगलने बघितलो की आता सध्या जो विषय गाजते मराठी भाषा महाराष्ट्र वगैरे त्याला वेगवेगळ्या अँगलने कहा बघितलं जाते. लोक कहा विचार करते आपण एकांगी विचार करतो. ता मला खूप मला जाणवाला आणि तो हा विचार करायला मी सुरुवात केली. शिवाय वेगवेगळ्या संस्कृती लोकांसोबत कहा बोलला पाहिजे आणि कहा नम्र राहायला पाहिजे. आम्ही पहिल्यापासून होतोच नम्र पण आता अजून चांगल्या पद्धतीने मला माहिती पडला. तू येंगी लगी 2 साईडने विचार केले पाहत आपण एकाच साईडने विचार. बरोबर त्याबद्दल थोडासा अजून म्हणजे व्हॉट वॉज द इन्स्टंट जे का तुला कळाला की ते तहाना ते ते हो एखादो इन्सिडेंट मला हो सांगताय असं नाही की या क्षणाला मला समजायला की पण हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीने जिगा आते मी एक व्हिडिओ कोण तो हंगणार नाही मी पण एक व्हिडिओ करायचो मला वाटला की आपण यांना अप्रोच होऊया. आणि अनिशाने सांगितलं की नाही अरे ते खूप रूड वगैरे दिखत आहेत त्यांना तू काय यार आणि ते नाही आपल्याला तू जाता येतं बघील नाही का काही वागत आहेत ते. पण मी आपण चान्स घेऊ आणि मी त्या व्यक्तीला विसरला आणि त्या व्यक्तीने आमचं ओढा स्वागत केला आणि त्या गरमीने अजून आमच्या एवढे चांगले संबंध आहेत की आपल्याला कधी कधी वाटतं की बघ ना स्ट्रेट फेस आणि एकदम कळतं स्वतःला शाळा समजते वगैरे. पण त्या चेहऱ्यामागे कोणी प्रेमळ व्यक्ती होऊ शकत आहे. त्या प्रत्येक मला त्या व्हिडिओला जे काही मी अप्रोच झालो त्या महानाला तेवर नाही आलो. त्यामुळे आपण आपला पर्स्पेक्टिव्ह बनवित आहो आपलं एक मत बनवित आहो तर नेहमीच बरोबर आहे ते आहान ते समोरची व्यक्ती एक पाऊल आपण टाकीला ते समोरचे 10 पावले पण टाकी ते होतेच बऱ्याचदा होते. तू अंगीला अजून तू यारामीने इन टर्म्स ऑफ युअर पर्सनॅलिटी चेंजेस झाले बट एक मला या विषयावर फोकस करायचं आहे की तुझे प्रेझेंटेशन स्किल्स जे डेव्हलप झाले त्याकरता तू का केला. म्हणजे आता आपण बघितले आहोत तू सहज कॅमेरा समोर बोलाता सहज मला ते मग मित्र अंगीत होतो ते बोललो तू पूर्ण पण टॉपिक दे तो सहज बोलले मला पण तहास वाटत. बट त्या पाठी प्रचंड मेहनत आहे. तू स्वतःवर खूप काम केले आहे ते तू का काम म्हणजे रिअलायझेशन का झाला की स्किल्स इम्प्रूव्ह झाले पाहत तू का केला त्यावरती. होत गेला मला वाटत आणि मी स्वतःला ट्रोल करते म्हणजे व्हिडिओ बघित असताना ना मग पूर्वी भेटलेलो त्यात मी भेटलेलो होते तू पण ते व्हिडिओ मी केलता बघा काहीतरी कोरोना काळ मी काहीतरी एक केलता ना ते मी स्वतःला ट्रोल करते म्हणजे का अरे मी कदाचित चांगला करू शकलो असो मी बोललो अरे या काय अर्थ आहे ही वाक्य कधी बोलला मी आणि अनिशा आम्ही कायमची स्वतःला इव्हॅल्युएट करते राहते आणि मेन म्हणजे मला सांगायचं आहे की वाचन आणि तुझं अंगीला बघ की कोणत्या पण टॉपिकवर बोले ते बोलले ते मी जिकडे कोण होणार करोडपती मी गेलतो तिकडे त्यांनी सांगितलं तुमचे एखादं स्किल सांगा त्यामुळे मी लिहिलता
की तुम्ही मला कोणा पण टॉपिक द्या मी कमीत कमी 5 मिनिटे बोलणे. मग तू आत्मीने काहीतरी आहे दे तिघाच तू बोलू शकेता. म्हणजे हा तू थातूर मातूर काहीतरी तू 1-2 मिनिटे बोलता. ते वाचन मला खूप आवडते. मी खूप वाचित आहे आणि म्हणजे मोबाईलवर पण आणि फिजिकल पुस्तके पण मी आलं तिकडे पहिले पुस्तके बघित होतो. अडे ठेवलेल्या कोणी पुस्तके आहेत मी वाचलेले आहेत का, मला आवडते का, ते वाचन केलं पाहिजे मला वाटते. तर आयुष्यात खरी मजा आहे वाचन केलं ते समजत मजा येते. कोण जॉनर तू वाचन मी बघितला का ही बदलात राहते. आता काही मला वाटते 5-6 वर्षा अगोदर मी ऐतिहासिक पुस्तके जाम वाचस हिस्टॉरिकल जे आहेत ते. म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर मला जाम फॅसिनेट करत होता, अजून करते. आणि त्याविषयी जे चित्रपट आहेत ते बघणं, डॉक्युमेंटरीज बघणं, पुस्तके वाचणं आणि प्रबंध काही काही आहेत ते वाचणं ही 4-5 वर्षा अगोदर चालू होतं. आता गेले 4-5 वर्ष झाले मला ह्युमन इव्हॅल्युएशन जाम फॅसिनेट करते. ते एक आणि तू पण वाच, कदाचित वाचले आहे ते युval नोआ हरारी पुस्तक तुम्ही वाचा. त्या बरेच 4-5 पुस्तके आहेत आणि बारक्या पोरांकरता विशेषतः अनस्टॉपेबल आज पार्ट 1 पार्ट 2 आणि त्याने 2 पुस्तके लिहिल्यात इलस्ट्रेटेड आहेत. म्हणजे पोरांना समजेल की आपण अनस्टॉपेबल आज म्हणजे का, महाणू अनस्टॉपेबल कोहो झालो जो जवळपास 40-50 वर्षा अगोदर महाणू म्हणजे आफ्रिकेमिने किंवा कोण्या पण बागामीने जंगलामीने एकदम नगण्य महाणू होतो. कोण पण त्याला बबून येऊन पण त्याला खाऊ शकत होता किंवा वाघ सिंह तरी त्याला खाणारच हा होता आणि नगण्य महाणू होतो. तो आता जगावती राज्य कोहो करायला लागला आणि अनस्टॉपेबल आहे तो. म्हणजे त्याला आता कोणच रोखू शके नाही कोहो झालेलो आहे. तो कोहो का झालो ई त्यामीने दिलेला आहे आणि महाना उत्क्रांती काही होत गेली. महानू हंटर गॅदरर होतो त्यावरने तो आता तो फार्मर कोहो झालो आणि त्यानंतर आता इंडस्ट्री मिने कोहो आलो. ही जगा आपण बघितलं वाशितो ना जाम फॅसिनेटिंग आहे. तर वाशिला पाहिजे पोरेन त्या BA होमोडेव्स होमोसेपियन्स 21 लेसन्स फॉर द 21st सेंचुरी नेक्सस आता पुस्तक आलेलं आहे. आम्ही प्री बुक केलता. ओके. कारण युval नोआ हरारी तोंडातने निघणारा शब्द मी चुकवू शकेन. मला वाटतं ही इज वन ऑफ द टॉप मोस्ट इंटेलेक्च्युअल्स ऑफ आवर टाइम राईट नाव. ते त्याला आपण ऐकलं पाहिजे तो का बोलाते AI बद्दल त्या का मत आहे आपण ऐकलं पाहिजे मला वाटतं. ते नेक्सस पुस्तक तुम्ही जी सगळी टीम आहे तुम्ही वाचा. माधुरी आहे पाहिजे मी तुम्हाला देणे नक्कीच. तर पुस्तके वाचली पण आता मी सध्या वाचितो आहे गन्स जर्म्स अँड स्टील द रिसेंट हिस्ट्री ऑफ 13,000 years जेरेड डायमंडचं एक पुस्तक आहे. ओके. तर तामे आता काल मी ना एक बारकाचा ग्रुप बनविले व्हॉट्सअपवरती. मला पुस्तक वाचिताना जा आवडते तामे त्यांना धाडते आणि मला वाटतं की कदाचित त्यांनाही आवडते हा वाटत त्यांना मी तर धाडते. तर त्यांनी आहा दिले की जिगा स्पॅनिश लोक साऊथ अमेरिकेमध्ये गेले आणि साऊथ अमेरिकेचा जो मोठो राजा होतो एक खूप मोठो म्हणजे साम्राज्य होतं त्या ते एक काहीतरी 200-300 महाणे आणि त्या जवळपास 8,000 का 80,000 आता मला एक्झॅक्टली आकडा आठवे नाही त्या सैनिक होता. ते त्या राज्यामीने गेले म्हणजे त्या राज्य आहे ते त्यामीने गेले आणि त्याला त्यांनी अरेस्ट केला त्या राजाला अरेस्ट करून. ही खरी गोष्ट आहे हा म्हणजे 15-16 शतकाची गोष्ट आहे. त्याला अरेस्ट केला आणि मग जगाची आतापर्यंतची ह्युमन हिस्ट्री म्हणजे सगळ्यात मोठं रॅन्सम त्या दरने वसूल केलं. म्हणजे तुझं ऑल आहे ऑल कितीतरी प्रमाणात होण्यावर आहे ऑर्डर रॅन्सम त्यांनी वसूल केला आणि त्या स्पॅनिश लोकांनी त्या राजाला शेवटी मारला पण म्हणजे दगो करूनच. आणि मग त्यानंतर सगळा डिक्लाईन जो चालू झाला साऊथ अमेरिकेमिने त्या राजा आणि सगळ्या साऊथ अमेरिकेमिने एकंदर आणि आता तुम्ही बघितलं आपण स्पॅनिश आणि पोर्चुगीज आणि हे सगळे हे झाले. ओके. तर त्याबद्दल त्या पुस्तकात आहे एक मस्त आहे. सॉरी विषयांतर झाला पण आवडते विषय त्यामुळे अजून बोला वाटत आहे. बट तू आता बघितले आहे की अतिशय जनरेशन एवढे बुक्स वाशिने मी नात अटेन्शन स्पॅन कदाचित आपलं यार आहे ते भ्रम आहे ते कदाचित पुस्तके वाचणारे हात लोक पण कमी झाल्यात आहे ते आवडत पुस्तके वाचितात पोरे वाचितात. मग पोरी पुस्तके खाते बोटी पोरी येते कार्टून मी आवडतात मला आवडते मला मजा येते. मी अजून तिला ती हँगीला का पुस्तक आला हंगत. मला या विषयाबद्दल बोलायचं होतं की तुला सह्याद्री चॅनलवर बोलवेल तर मला तरी वाटत त्या अनुभवाविषयी थोडा सांग. म्हणजे तो अनुभव म्हणजे खूप भारी होतो. आम्ही लहाने होते ना तिकडे आपल्याकडे टीव्ही ते काही नव्हताच आमच्याकडे. आमच्या गावामीने एक टीव्ही एक कोपऱ्यात होता. दोघा टीव्ही आमच्याकडे बामणा मेरे तडे होता. त्यामुळे ह्यांच्या परत 7 वाजता जाऊन तडे ते कार्यक्रम लागायचे किलबिल आणि गोट्या आणि आव्हान आणि हे ते
आणि मग नंतर तेवढी मुगलिया शो म्हणजे कार्यक्रम नाही हा, ते येतात. ते जे यार थोडाच ते अमुक तास आणि मग हळूहळू मेट्रो वगैरे येत गेला. तर ताजा सह्याद्री चॅनल आहे त्याने आपल्याला बोलवावा, आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घ्यावा हा त्यांना वाटला, ही मला खूप भारी वाटला. आणि पहिल्यांदा मी नाही सांगितलं अच्छा. की अरे आम्ही येऊन का बोलणार तडे एवढा आमचं काही काम नाही बरा, पण तो ते या तुम्ही आवडते तुम्हाला आणि आम्हाला पण तुमच्याबद्दल जाणून घ्या तो. आणि तो अनुभव खूपच रोमांचित करणार होतो. तुम्ही पण जो सेटअप केले तो सेटअप आहे आणि 2-3 कॅमेरे लागलेले आहेत. अंशुमन विचार को ऍक्टर आपली मुलाखत घेते, आपल्याला विसरते, जाणून घ्यायचा प्रयत्न करते. ही खूप मस्त यार होती. थोडीफार नर्वसनेस होती आहे ते नाही? हा, नर्वसनेस मला आजकाल मला 0 नर्वसनेस आहे. कारण जा आपल्याला बोलायचं आहे तर आपल्याला माहिती आहे. तर समजा तुम्हाला एखादं टॉपिक गेलो आणि तेवढी तुला बोलायचं आहे वेगळंच काहीतरी आणि मी तयारी नाही केली तर मला तो यार सांगते ना, जेफ बेझोस का सांगते स्ट्रेस कडे येते. आता मी एखादं ज्ञान बाटरा हा तुम्हाला वाटते पण स्ट्रेस कडे येते. जर तू तयारी केली नाही ते तर तुला स्ट्रेस येते. जर तयारीत आहे तर ते स्ट्रेस केव्हा सगळं तुला माहिती, लॅक ऑफ प्रिपरेशन. त्यामुळे नाहीये मला स्ट्रेस आणि मला बरं वाटत आहे. नाही तर पहिले आपले पाय कापतात आणि शाळेने मी आयुष्यात का ते वरती स्टेजवर गेलं नाही ते. आय थिंक जो सगळं कॉन्फिडन्स तू बुक्स पण वाचितात त्यातने पण येते ते. हाय ते कदाचित. हा, आणि त्या व्यतिरिक्त तू आय थिंक कौन बनेगा करोडपतीला अप्लाय केलता. बरोबर. हॉट सीटवर नाही जाऊ शकलो बट गडबड झाली. त्याविषयी आता जाम मला यार वाटला, वाईट वाटला. कारण तडे जवळपास जे स्पर्धक होते म्हणजे कुणाला मला खाला आवडायचा हा नाही, पण जे स्पर्धक होते काही गृहिणी होते, काही पॉर होते आणि मला वाटतं ते मी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मी जास्त पावता पुढे त्या हॉट सीट वरती बेहावडा मला आता माहिती होता हा मला वाटत आहे. पण दुर्दैवाने मी त्याकडे जाऊ शकलो नाही. महार्गे 2-3 राहिले आणि आम्ही खूप तयारीने गेलते की आपल्या संस्कृतीबद्दल बोलायचा, आपल्या वसईबद्दल बोलायचा, आपल्या समाजात त्याबद्दल बोलायचा आणि वेगळ्या प्लॅटफॉर्म वरती त्या गेला पाहिजे हा वाटत आहे. पण त्या शक्य झाला नाही. आपली तांबडी टोपी पण घेऊन गेले ते सचिन खेडेकर साहेबांना ती टोपी. हा, मग शेवटी त्याला विनंती केली आणि त्याने ओके केला. पण ती हॉट सीट वरती टोपी घालून जर मी भेटलो सो तर मजा आलो. येस. हा, इट्स लॉस आहे. हा बघूया. आणि आय थिंक मागच्या वारा 2 वर झाले सिल्वर प्ले बटन आलेलं तुला. बरोबर, टाइम झाला. आता आपले मला वाटतं ते 1.5 लाख सबस्क्रायबर झाले. 1 लाख होते तिकडं या बटन मिळाले. ते तो पण एक खूप चांगला अनुभव होतो. ती मिळणार का वाटला आता भवन म्हणजे की हा वाटला की अरे चीज झाला, ही जोडी मेहनत केली. कारण आम्ही मेहनत आहे, तुला ते माहिती आहे. राईट. आम्ही खूप मेहनत आहे. मंडळी जे कोण बघित आहे त्यांना वाटत आहे की आता आम्ही दोघे अडे बोलत आहोत पण अडे 5 महिने मागे उभे आहेत. राईट. ही तुम्हाला माहिती नाही. त्या मागे त्या मेहनत जी आहे बी अजून 2 महिने कदाचित एडिटिंगला भेटणार आहे. ती मेहनत वेगळी. तुमची मम्मी पप्पा खालात त्यांनी पण एवढा आपल्याला वेळ दिलो, स्पेस दिलो, त्या पण हातभार हीच आहे. त्यामुळे एका महिना काम नाही. तू बोलला तर बरा झाला. टीम मुळे मी हाय. बरोबर. तू आरकोस मॅडे बेहल्यान करते बट या पाठी जोडी मेहनत घेतली. बरोबर मित्रांनी. बट आम्हाला काहीतरी म्हणजे हा करायचा आहे. या उद्देश हीच आहे की आपल्या 800 लोकांना बोलवा, त्या जोडीला चर्चा करून आपल्याला काय शिकता येते त्यापासून. आणि इकडे तरी डॉक्युमेंट होय दे व्ह्यूज मिळो न मिळो. बरोबर, अशी गोष्ट आहे. बरोबर. उद्देश आहे की आपल्या 800 लोकांना बोलवून त्यांच्या जोडीला संवाद घेऊन आपल्या समाजाने कुणाला काय ऐकता येते चांगलं. वा, कोण एखादा 2 माणूस जर तू जर नाही ऐकले कंटेंट क्रिएशनच्या बरोबर तर वी वोन झाला. हा, इजी तुमचं जो बैठक जर तुम्ही नाव दिले आणि जो तुम्ही विचार केलो याबद्दल की हा केला पाहिजे, याला सलाम आहे. आणि तुम्ही बरेच बैठकी झाली पाहता हा मला वाटत आहे. होपफुली. हा, कारण यातले लोक नक्कीच शिकत आहेत आणि आपल्या मिन्सो कोणतरी जिकडे हंगात आहे तिकडे आता अजून मला वाटतं पटायची शक्यता आहे की अरे हा याला मी रॉस बघितलं नाकेवर बघितलं याने केले का, अच्छा म्हणजे कदाचित शक्य आहे, आपण पण करायला पाहिजे. थँक्यू तुला, तू आमच्यावर एवढा कॉन्फिडन्स दावडलो आणि सगळ्यात पहिलं गेस्ट तू आमचं. नाही ना, आम्ही तुझे फॅन आहात. ते तू जर मी आमंत्रण आला म्हणजे आम्हाला खूप बराच वाटलं. लाईक वाईज आमच्या घरात सगळे मला तरी वाटत जोडे लोक बघित तुला थोडेफार स्टार स्ट्रक होतात म्हणजे यो अपलोड सो यो व्हिडिओ बनवित तो. अच्छा. हा, सगळ्यात आणि त्याकरता ना यू गो टू बिहेव. येस. ऍक्च्युली बरा आहे की मैं तोच वाजाते काही रूड वगैरे वागे नाही पण कडे पण ट्रेन मी ने अडे तडे
जागा कोण मागीना दाखव मारलो तरी पण रिलॅक्स राहून कारण कन्नेत खूप सबस्क्रायबर निघे ते सांगता नाही ते ट्रेन बीन आहेच बरेच लोक भेटतात मेट्रो बीने भेटतात आपल्या नाक्यावर भेटतात समुद्रावर भेटतात तर मग थोडासा एक दडपण येते की ओ व्यवस्थित राहिला पाहिजे हा पण लोक येऊन बोलत ती का हा वाटत खूप मजा येते खूप भारी वाटत आहे बरोबर अर्थात कोणाला आवडत नाही आवड सगळ्यांनाच आवडते ना राईट राईट तर मला खूप बरं वाटत मजा येते आणि एक प्रेरणा पण मिळते की करीत राहिला पाहिजे करीत राहिला पाहिजे आणि लोक म्हणजे भेटतात बघूनच नाही पण त्याचा बोलातात की हा व्हिडिओ आवडला ह्या व्हिडिओमुळे आम्हाला असं वाटलं तसं वाटलं आणि जिगा जे शेती व्हिडिओ बनविते मी त्या उद्देश मग एकूच आहात की दोन आहात हा अंगता येते की एक त्या शेतकऱ्याला एक त्या फायदो हो आणि दोरा म्हणजे आपल्यासारखे जे लोक आहेत त्याने हिनवारा तर एक काहीतरी शेती केली पाहिजे शेती ही रिकामी रेली पान आहे कारण रिकामी शेती रेली रिकामी जमीन म्हणजे बिल्डरचं डोळो किंवा कुणाला तडे यार बांध्या वाटत आहे ती बैठी चाळ बांधी देतात आजकाल लोक तर तापण चुकी आहे आता ज्या त्या जाका यार आहे देता विसर काही आहे देते किंवा कुणा काहीतरी ही आहे दे मजबुरी आहे दे त्यामुळे त्यांना करायला लागत आहे ते पण त्याने शेती झाली पाहिजे आम्हाला वाटत आणि बरेच शेती आहे प्रकारात जे तुम्ही आठवडा डोकाईत गेलं नाही तरी चालते त्याला पाणी दिलं नाही तरी चालते हिनोरा तरी फक्त बघितलं तरी चालते आणि तुम्हाला कोणी कमर्शियल शेती करायला गेले बरोबर स्वतः करता करा मित्रमंडळीला गावकऱ्यांना आजूबाजूला दिला बस झाला आता समाधान त्याच जोडीला कम्पेअर होऊ शके नाही हा तर समाधान आहे पहिली जे लोक करायचे का नाही शेती करायचे तास खाशे आपल्या पाहुणे बिने वाटायचे 800 होता का नाही आणि मग बाजार करायची तेल आणि मला वाटतं ते गव्हापीठ ही बाहेर नाही असं बी सगळं आपल्या तरी होता मसालो बी राहिलो तो ती सगळं आपण 800 पिकवेशे राईट ते सगळं डिमार्ट घेणे जा आणि सगळं भरायचा आता जमाने के साथ चलना पडत आहे पण थोडा आपली जमीन आपण ठेवली पाहिजे जर आपल्या तरी जमीन राहिली वसईका जरी जमीन राहिली तर आपण अडे चांगले पाय रोवून राहू शकेन नाही ते आपले जे बांधव आहात मरोळ कुर्ला आणि जे जर त्या गावठाणे होते वसई यारात मुंबईला त्या झाला वर्सोवा वगैरे ते गावच होते ना ते गाव होते पण जर त्यांची जमिनी गेली नसते जर त्यांनी बिल्डिंगी बांधील नसते तर त्यांचं गाव पण राहिलो सा आज आपला गाव पण म्हणजे जाम धोक्यात आहे आज तू नाक्यावर गेलो आमच्या बरा 6-7 वाजता आमच्याकडे जवळजवळ नाक्यावर किंवा उंबरगोठा नाक्यावर गेलो ते तू स्थानिक आहोत सुद्धा तू कोणच ना कोण पण येऊन तुला टपली मारून जायते कुणाला काही माहिती पण नाही कोणा बाहेरचा लोक आहे तर कदो येते आणि येतात ते तुम्ही मजा करून जा पण अडे रेला पाय का नाही तर ज्या त्याने ठरविला पाय आपण गाव पण रेला पाय एक जी लाईन बोलली अडे कोणत्या रेसा नाही रेसा तर तुम्हीच ठरव यावर मला या विषय काढणार नव्हता मला बोलायचं आहे की आपल्याचे पोरे बार जातात त्यावर तू कामत जाम का बोलतात तो हो बघितलं ते खाजगी विषय आहे ज्या त्या कारण ती बघ तू जिकडे गावात आहात तिकडे तू एखाद्या गावकऱ्याप्रमाणे विचार करता जिकडे तू शहरात जाता तिकडे शहरात म्हणजे विरार शहरात आलो समजा तर तू एखादा शहरी महाणाप्रमाणे विचार करता आणि थोडं अजून प्रोग्रेस जिकडे मुंबईला जाता तिकडे तू अजून विसर बदला त्यात अमेरिकेला गेलो ते अजून विसर बदला त्यात मला वाटतं ते आपले जे लोक जातात त्यांनी जाणीवीने काहीच गैर नाही पण जर तर तुम्हाला अडे पण मिळते आहे ते तर गेला पाय का ज्या त्याने मला खूप का वाटतं माहितीये का यापेक्षा या पलीकडे मला हा वाटत आहे की आपल्याकडचे खूप पोरे तिकडे मेरिट लिस्ट वगैरे हात होती मेरिट लिस्ट मध्ये आलेले पोरे 1-2 पोरे मला डोळ्यापुढ्यात त्यांनी मला वाटतं काहीतरी मूलभूत संशोधन काहीतरी करायला होता तुम्ही जाऊन तडे पण कोडिंग करणार आहे द्या तर का मजा आहे ना स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय आहे नो डाऊट आता मला स्वतः पहा कॅनडाला आहे त्या पोरे आता त्यांनी काहीतरी चांगला कर द्यात ही मला अपेक्षा आहे मी आपले जे पोरे गेलेले आहेत त्यांनी काहीतरी अजून म्हणजे नॉर्मल लाईफ जर जगणार आहे देव ते आपल्या गावात पण तहाच मिळणार आहे ते बरोबर तर आय डोंट नो पण खूपच पर्सनल आपण त्यावरती कमेंट नाही करू शकत उद्या माईच पोरी जाणार आहेत जर मला का आपण का करणार ना एक बी मला अविषय काढायचा होता सुनीलला तुम्ही नेस 1-2 व्हिडिओ टाकील ते ज्यात तू ऑफिस सकून बॉस आल तो बारने तुम्ही त्याला फिरवीत गेल ते ब्लॉग बनवेल ते ते त्याविषयी म्हणजे आता तू व्हिडिओज बनविता साहजिक आहे तू ऑफिसला माहिती आहे ऑफिस माहिती आहे ते तू का हा बिहेव करतात काही बिहेवियरल चेंज आहे की सुनील तू व्हिडिओ बनवत आहे अच्छा बनवत आहे ते बघितात पण आहे बघितात इनफॅक्ट मा ऑफिस में जिगा आमचे ट्रेनिंग बॅच आहात ना पोरे ट्रेनी आहात त्यांना बैठा जिगा में जाते तिगा आमचे ट्रेनर ने ऑलरेडी हंगिलेला आते कि अभी जो आने वाले हैं ना वो ब्लॉगर है वो वीडियो डालते हैं यूट्यूब पे और
अच्छा डालते हैं आप देखो. तर मग मी जाऊन त्यांना सांगते, मग आपल्या वसई संस्कृतीबद्दल त्यांना सांगते. हो. त्यांना सांगते 2पेक्षा जास्ती महाने मला दिसले ना की मला पटकन सबस्क्रायबर्स. मी त्यांना सांगते मजेमीने. पण चांगला अनुभव आहे ऑफिसला पण. दोस्त लोक जे आहात, मित्रमंडळी, कलिग्स, ते मला खूप अप्रिशिएट करतात, एनकरेज करतात. बरा वाटत ती वेळा पण. दादा तू जॉब विषयी थोडाफार आम्हाला सांगू. जॉब क्या है, हाँ, डोमेन मीन का है बेसिकली, तू का कर. मा कंपनी नाव ETG, ई ट्रॅव्हल आहे ग्रुप, स्वीडिश फर्म आहे ती. आणि मी तडे गेले 15 वर्ष झाले जॉब करते ॲज अ सिनियर मॅनेजर. आणि ही कंपनी 11 महिने आहे. ही आपल्याकडे काय बोलतात आपण मेक माय ट्रिप वगैरे आहे. जा एक त्यांचं प्लॅटफॉर्म आहे आणि त्यावरती लोक जातात आणि ते वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती तुम्हाला घेऊन जाते आणि चीपेस्ट तिकीट्स वगैरे किंवा हॉटेल बुकिंग्स वगैरे. तर आमचं प्लॅटफॉर्म आहे आणि मी त्यामिने काम करते. साकीनाक्याला आमची कंपनी आहे. तू रोल का इंग्लिश सिनियर मॅनेजर. सिनियर मॅनेजर. बट व्हॉट डू यू डू बेसिकली. बुकिंग करते. हा, लोक बुकिंग करतात आणि त्यांना जे प्रॉब्लेम येते तिकडे ते कॉन्टॅक्ट वगैरे करतात आणि ते आमचे एजंट्स लोक आहेत ते सांभाळतात. मग लीड्स जे आहात, टीम लीड्स त्यांना सांभाळतात, मॅनेजर्स त्यांना, आणि मग आम्ही मॅनेजर्सला वगैरे आहे. तर या रोल मीने फ्युचर प्लॅनिंग, पुढच्या क्वार्टर मीने काय करायचा, 2026 मीने काय करायचा वगैरे, त्या सगळ्या फ्युचर प्लॅनिंग बद्दल जास्ती आहात. ओके. जेफ बेझॉस परत सांगत येतो, तो सांगते की मी आणि मला रिपोर्ट करणारे दे डोंट वर्क फॉर द करंट क्वार्टर, दे वर्क फॉर द नेक्स्ट क्वार्टर. करंट क्वार्टर तुमच्या हातात नाही गेले, नेक्स्ट क्वार्टर बद्दल काय करू शकत स्ट्रॅटेजिक. तर सध्या काम तर आहे सध्या. आता येतात सगळ्यात एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चनवर. या क्वेश्चनची म्हणजे क्युरियोसिटी सगळ्यांना आहे, मला तर हाय, आणि जेवढे तू व्हिडिओज बघितले त्यांना पण आहे की सुनील डिमेलो युट्यूबवरने पैसे कुठे कमाईत. इफ यू कॅन गिव्ह अ रेंज इफ यू आर कम्फर्टेबल. बिलकुल. आता तर तू बघिला तर मी लास्ट व्हिडिओ अपलोड केलेला. आता 2 चॅनल आहेत आपले, एक सुनील डिमेलो आणि एक सुनील डिमेलो शॉर्ट्स हा एक चॅनल आहे. दोन्ही मॉनिटाइज्ड आता. दोन्ही मॉनिटाइज्ड आहेत. शॉर्ट्सचे मला वाटतं ते 58,000 काहीतरी आहेत आणि सबस्क्रायबर्स आहेत, आणि मेन चॅनलचे 150 आसपास पोहोचल्यात. तर मेन चॅनलवरती जर तू बघितला ते लास्ट व्हिडिओ अपलोड केलेला 1 महिन्यापेक्षा जास्ती टाइम झाला. हो, अच्छा, ओके. जर तू हा करदा तर युट्यूब तुला आठवण देते, अल्गोरिदम जायता. तर तामे नोटीस केला, आणि जर तू रेग्युलर नाही दा तर आपोआप तू जो रीच आहे तो युट्यूब कमी करते. आणि सेल्फ प्रमोट जा करते युट्यूब ता करी नाही. त्यामुळे तुमचे व्ह्यूज कमी होतात. व्ह्यूज कमी यामिने खूप आता तुला माहितीच आहे, पण आता लोकांकरता की व्ह्यूज खूप महत्व आहेत, आणि व्ह्यूज तुम्हाला कडने मिळतात, भारतातने मिळतात, अमेरिकेतने मिळतात, कॅनडातने मिळतात. रिजन मॅटर करते. CPM जो आहे त्यावर ठरवते. आणि तुमचा एज ग्रुप कुठला आहे, तर एज ग्रुप ऑनलाईन का सर्च करते, त्यांनी का खरेदी करते का. अच्छा. तर ते ऑनलाईन जिगळ आहात तिगळ म्हणजे हा खूपच गहन विषय आहे, आणि त्यावरने तुमचा यार ठरवते, CPM ठरवते. CPM म्हणजे पर 1000 व्ह्यूज तुम्हाला किती डॉलर्स मिळतात. ओके. तर पर 1000 व्ह्यूज किती डॉलर्स मिळतात. मग तुम्हाला 40 सेंट्स मिळू शकतात, 50 सेंट्स मिळू शकतात. डिपेंड्स ऑन युअर सब्जेक्ट. ओके. लेंथ कोडी आहे, 8 मिनिटापेक्षा जास्ती व्हिडिओ लांबो आहे दे, तर तुम्हाला जास्ती ऍड्स युट्यूब दावडू शकत आहे. इन बिटवीन ऍड्स टाकू शकत आहे. नाहीतर सुरुवातीला आणि शेवटी 8 मिनिटापेक्षा कमी आहे दे तर फक्त ते सुरुवातीला आणि शेवटी टाकीतात. 8 मिनिटावर आहे दे तर मिने पण येतात. जर तू आपले चांगले व्हिडिओज बघिले, समजा केळीवाला बघिलो किंवा सुकेळी व्हिडिओ वगैरे बघिलो, तर त्यामिने काय काय हे पॉइंट्स आहेत तडे ती ऍड येतेच येते. अच्छा. हा, मग तो व्हिडिओ टॉपिक कोण आहे, लोक तो कोडा वेळपोत बघितात, यानुसार ते ऍड्स त्यामिने टाकीतात, आणि त्यातने तुम्हाला शेअर मिळते. तर मी काय जास्ती गाठी नाही. त्या चांगला नॉलेज आहे, तू अजून बोलू शकत त्यावर. जरा जास्ती टेक्निकल आहे ते. इट्स ओके. ऍड्स मिने पडतात. बरोबर. ते युट्यूबचं पण यात ते फायदा बघितला, त्या लेंथचे व्हिडिओ मी आम्ही कोडे ऍड्स टाकू शकत. बरोबर. तर त्या आणि व्हिडिओ वाईज मॉनिटाईज होते, राईट. तुला मॉनिटाईज करायचं आहे ते चॅनल. तर आता सध्याच्या घडीला काय, तुमचे कमीत कमी 1000 सबस्क्रायबर पाहत, आणि एका वहारामीने तुमचे व्हिडिओ 4000 तास बघिले गेले पाहत. 4000 म्हणजे तुमचा चॅनल 4000 तास बघिला गेला पाहिजे. 4000 तास म्हणजे खूप टाइम झाला. आणि त्या डिफिकल्ट आहे ते करणं, कारण त्या एका वहारात करायचं आहे. कमी झालं तर मग डिफिकल्ट आहे. पण 1000 सबस्क्रायबर तुम्हाला पाहत मिनिमम आहे.
तर आपण का बोलत होते? नाही तुला पैसे कुठे मिळतात डायरेक्ट विषयावरतीच. डायरेक्ट विषय. हा अहो एक काळ होतो काय मला वाटतं 1.5 वर्ष अगोदर जिकडे यातनी खूपच चांगली कमाई व्हायची, खूप चांगली कमाई व्हायची. तिकडे मी रेग्युलर होतो आणि युट्यूब पण चांगले प्रमोट करत होता. आता युट्यूबचा पेमेंट सायकल का आहे की महिन्याला तुमचे कमीत कमी $100 झाला पाहिजे तर तुम्हाला पेमेंट होते 25-26 तारखेला. जर झालं नाही त्यात या महिन्यात तुमचे 89 झाले, 89 झाले तर ते 89 राहणार आणि जिगळा तुमच्या वयात 100च्या वर जायतात त्या महिन्या 25 तारखेला तुम्हाला ते समजा पुढच्या महिन्यात 100 झाले ते 189 तुम्हाला 25-26 तारखेला मिळणार. हा ते तर आता मला लास्ट पेमेंट झालेला म्हणजे कमीत कमी $100 झालेला मला वाटतं ते 2-3 महिने झाले. अच्छा 2-3 महिने 2-3 महिने अगोदर $100 झाले. त्यापासून $100 पण झाले नाही. $100 म्हणजे कोड्या 8,000 का काही 8,000-8,500. तर लष्कराच्या भाकऱ्या भाजण्या हा एक वाक्प्रचार आहे मराठी मिने. तर ओ किडो आहे, ओ किडोसा विले आणि यातने यापेक्षा जास्ती आमचा वेळ पैसो पेट्रोलला पैसो हांग किंवा तू रिसर्च करणे मिने जा आणि यामिने रिस्क जी आहाते की माहिती देताना तू का चुकी माहिती दिली तर तुला बरोबर बांबू पडाते. लोक जे असते त्याला गाडी देतात तर कत्तेच आपल्या दरने जाला पान आहे यावरती आमचं लक्ष आहे कटाक्ष आहे. तर थोडक्यात यामिने पोटेन्शियल खूप आहे अर्न करायचं म्हणजे ओढा आहे की तू जॉब ओढलं तरी चालते ओढे युट्यूब मिने मागणे पैसे कमावू शकतात. तर यातनेच आपण त्या दोऱ्या विषयावर जाऊया की आपली आत्ताची पिढी जी यंग जनरेशन आहे ज्यांना अहो सेटअप त्यांच्या घरा अवेलेबल आहे नाही तर ते उभं करू शकतात. लाईट्स आहात तुमचे तरी आता चांगले सगळ्या तरी स्मार्टफोन्स तर राहतो स्मार्टफोन्स जहा इंजिनियर ना गाळा आहे तहाच तू तरी आयफोन नाही म्हणजे तू अरे अँड्रॉइड वाला को का हा आजकालच्या बारक्या पोरांना तहा वाटत आहे. तर चांगले फोन आहेत तुमचे तरी आयफोन वगैरे आहात तुम्ही चांगले प्रेझेंटेबल पण आहात तुम्हाला लँग्वेज पण येतात मराठी हिंदी इंग्लिश तुम्हाला येते आणि तुम्हाला तुमचं तरी ज्ञान पण आहे काही पण तुम्ही करू शकता. त्या हे पोरे आपले करीत नाही आणि तुम्ही जॉब टिकवून करू शकता. काही काही व्हिडिओचे विषय जे आहात ते तुम्ही 4-5 मिनिटं मिने कव्हर करू शकता फटकन. आणि मला वाटतं आपल्या पोराही यामिने उतरावा. आगाशीचा आपलं एक पोरा आहे ज्या 1 लाखावरती सबस्क्रायबर आहेत तो यामिनेस आहे युट्यूब मिनेस आहे आणि तो गेमर आहे. तर तो स्ट्रीमिंग वगैरे करते आणि तो ईस करते. त्याने चांगलं मस्त स्टुडिओ टाईप सेटअप बनविले स्टीव्ह त्या नाव आहे. ओके तर त्यापासून आदर्श घ्या पाय पोराही आणि यामिने उतरा पाय खूप चांगलं ही फील्ड आहे. ट्रू म्हणजे इतर जर तडशे पोरे ऑन काही गावाशे पण पोरे ऑन ते म्हणजे ओ चॅनल सेटअप झाले त्यांचं. एक तो कोणते एक ट्रक ड्रायव्हर आहे राजेश ट्रक ड्रायव्हर बरोबर त्याने असं मोठं बंगलो बांधिलो कंटेंट क्रिएशन आणि तो ट्रकच करायचो नाही ट्रक चालवी ते त्या ब्लॉग बनवायचो आणि काय बनवायला तोडास त्यातने तुम्हाला म्हणजे त्या मनोरंजन आहे एक त्यातने तुम्हाला जेवणा काहीतरी समीर चौगुले हा जेवणाचं सार आहे त्यांना काय मिळतंय काय नाहीये पण लोक बघितात लोकांना का आवडते आणि काय नाही. एखादं पिक्चर पब्लिश करणार काय एखादं व्हिडिओ पब्लिश करणं म्हणजे एखादं पिक्चर पब्लिश करणार काय खूप प्रचंड मेहनत घ्यायची लोकांना आवडते का नाही माहिती नाही. राईट आहे पण ते करतात त्याला तर रेग्युलर करून तू अंगिल तर जर तो माहडू करू शकत आहे तर आपण मैं करू शकत आहे तू करू शकत आहे कोण पण करू शकतो करायच एक्सप्लोर. रिसेंटली एक बुक वाचित होतो त्या मीने ते एक केस स्टडी दिली ती ॲटॉमिक हॅबिट्स का तू पण वाचिलेस आहे. त्या मीने एक केस स्टडी होती की फोटोग्राफीचा एक प्रोफेसर होतो त्याने हे 2 गट बनविले त्या क्लास मीने एक सेट ऑफ आणि दोघांना का दिलता की एका ग्रुपला अंगिलता की तुम्ही क्वांटिटी अशी फोटोग्राफ बरोबर ओबडे फोटो आणि सबमिट करा. त्या म्हणजे तुम्हाला जे बेस्ट वाटतात ते तुम्ही सबमिट करा बेस्ट 5 वॉट एव्हर ते सबमिट करा. बरोबर दोऱ्या ग्रुपला अंगिलता की तुम्ही जर तुम्हाला सगळा परफेक्ट वाटला लाईट परफेक्ट वाटली सिनेरिओ परफेक्ट आहे तरच तुम्ही क्लिक करा आणि मग त्यातने तुम्ही हे सबमिट करा. बरोबर ते दोन्ही ग्रुपने जे जी क्वांटिटी वय होते ते जिंकले कारण ते करीत राहिले. बरोबर तर प्रोसेस करीत राहिले आणि आपण आता बघितलं तो दोऱ्या ग्रुपवर त्यामुळे मी स्वतःला काउंट करते की बरोबर यू वेट फॉर परफेक्ट मोमेंट टू हॅपन. जावे बोलतो की परफेक्शन इज अ मिथ तहाच आहे. मला कडे ना कडे आवडतात की आपल्याकडशी पोरे उतरतो कदो घाबरतात. फर्स्ट इज ही परफेक्शन चेस करतो बरोबर. दोरा इज फिअर ऑफ ट्रोलिंग. आपल्याकडचे लोक म्हणजे मित्र परिवार मीने खेचणारे खूप आहेत बरोबर त्याविषयी तू काय सांगू शकत. अनुभवच आहे म्हणजे आता तुम्हाला कदाचित माहिती आहे मी नाव नाही घेणार. एक पोर होता त्याने युट्यूब चॅनल चालू केलता
आपल्या परिसराचा, आणि तो त्या घरा व्हिडिओ टाकिलो किंवा तो यारोर चाललो, समुद्रावर चाललो, तो व्हिडिओ टाकिलो किंवा हाता, तर त्या पोराला एवढा प्रचंड ट्रोल केला त्याच वयोगटाच्या पोराई. त्याबद्दल व्हिडिओज बनविले, बारीक सारीक क्लिप्स बनविल्यो आणि ते मीम्स बनविले आणि ते प्रसारित केले जडतडे. ते तो पोर त्याने बंद केला होता सगळा करणं. ते मला वाटतं ते यामीने दोघाही चुकी आहे, म्हणजे तुम्ही ट्रोल करे होता पण ओढ्या मोठ्या प्रमाणावर नाही, आणि त्या पोराय पण चुकी आहे की लोकां ऐकून तुका तो बंद करायचा. मी तिका सांगितलं तर हा एखादा चांगला शब्द पूर्ण आहे ते सुचवा, दुनिया गई भाड मी, मला आवडत मी करणार. राईट राईट. बट कडे ना कडे सुनील, जर तू पण एक, म्हणजे मला आठवते मी पहिलो व्हिडिओ जी का टाकील ते तू कमेंट केली त्या व्हिडिओवर की खूप छान वगैरे. दॅट इज अ मोटिवेटिंग फॅक्टर, राईट. तू सगळ्या म्हणजे हा आपल्या अडशी जे पण आज जे काही कार्य बघितल्यात तू त्या कमेंट बॉक्स मी हातास बघितले ते तू म्हणजे जा करता कॉन्शियसली करता, मला तरी वाटते. बिलकुल. आणि मला वाटतं कोण काहीतरी करते, खटपट करते, पडाते उठाते, काहीतरी करते ना, तरी करते त्याला. इफ यू कांट फ्लाय रन, इफ यू कांट रन वॉक, इफ यू कांट वॉक क्रॉल, वॉट एव्हर काहीतरी करता राहिला पाहिजे. आणि जाकून करते ते मी कटाक्ष व्हाय की मी कमेंट करणारच तडे, आणि एक एनकरेजमेंट मिळते, मला आवडते तक्रार दो. आता तुला काही जाता जाता काय अंगेस आहे आम्हाला किंवा लोकांना, एनिथिंग मोटिवेटिंग यू वॉन्ट टू शेअर? मोटिवेटिंग मी काय शेअर करणं मी काय एवढं मोठं यार नाही, पण मला वाटते मला तू आता वाटते की कारण ही चांगली टीम तू तयार केली अडे, कारण ही टीम खूप काही करू शकते आणि तुम्ही ही करते राहा आणि लोकांना तुम्ही हा प्रोत्साहन देत राहा. स्वतः तुमचे व्हिडिओ अजून आले पाहता आम्हाला वाटते. वसईकर समाजामध्ये ना एक चळवळी वृत्ती आहे, कार्यकर्ते एक वृत्ती आहे, ती हळूहळू आता इट्स डाईंग, ती मेलीपान आहे. तुमच्यासारख्या लोकां माध्यमातने हे पोरे जे हात तुमच्या माध्यमातून ती चळवळी वृत्ती कोणत्या पण क्षेत्रात का आहे ना, म्हणजे युट्यूबचा हो किंवा सामाजिक क्षेत्र हो की झाडे लावणं हो किंवा सामाजिक प्रश्नात त्याबद्दल आवाज उठवणं हो, ते आपण काहीतरी केला पाहिजे. चळवळ परत उभी राहिली पाहिजे. आणि तुम्ही लोक मे बी कदाचित एखादे व्हिडिओज रील्सच्या माध्यमातून आपण फनी व्हिडिओज बनवून याबद्दल काय करू शकत आहे का, आपली जी महानगरपालिका आहे त्याला टॅग करून पाठपुरावा करून काही करू शकत आहे का, या काहीतरी केला पाहिजे आम्हाला वाटते. आणि तुमच्या या बैठकच्या माध्यमातून सगळ्या तरुणाईला मला आवाहन हा करायचं आहे की तुम्ही जर व्हिडिओ बघित आहे द्या तर तुम्ही पण हे व्हिडिओ बनवायला सुरुवात करा किंवा काहीतरी करा. फक्त काम केला, सोमवार ते शुक्रवार काम केला, हिनोरा तर तंगडे वर्करवर रील्स बघिले तर त्यावेळी मजा नाही. काहीतरी वेगळा केला पाहिजे. काहीतरी माणूस जन्माला आले ते काहीतरी वेगळा करा प्लीज. थँक्यू दादा, तू आल्याबद्दल आणि आम्हाला एनकरेज केल्याबद्दल. तू आम्हाला मी एवढं कॉन्फिडन्स दिलो की आम्ही करीत राहिला पाय आणि तू ट्रस्ट दावडलो की हे लाने पोऱ्यात ते का करतात. बट थँक्यू सो मच आल्याबद्दल. लाने पोरे कॅन डू वंडर्स आणि त्या दिखाते अडे, आणि तुम्ही मला बोलविलं त्याबद्दल खूप खूप आभारी. मला वाटतं आज माझ जोडीला अनिशा पण पावती अडे, पण अनिशा ती ऑफिसच्या पिकनिकमुळे ती आज नाही करा, पण ती आपण वतीने मी बोललेस. थँक्यू सो मच. थँक्यू, खूप आभारी. थँक्यू. तर मंडळी, आशा करते की आजची ही बैठक तुम्हाला नक्कीच आवडली आहे. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मी सांगा. थँक्यू.